बिझनेस म्हणलं की आपण एका चौकटीत राहूनच विचार करतो. शिक्षण आहे नाही आहे, घरात पैसे आहेत नाही आहेत, मी कारण आहेत सगळं. पण एखादी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट होऊ शकते आणि तीच छोटी गोष्ट तुमचा व्यवसाय खूप मोठा करू शकते. 7,800 वरून 25 कोटीवरती पोहोचलो ना 5 वर्षात. बाकीच्यांचं उदाहरण कोणाला द्यायची गरज नाही, माझं स्वतःचं उदाहरण आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे नक्की काय आहे आणि कोण करू शकतं? एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की मोठे कंटेनर दिसतात लोकांना, पण असं काही नाही. तुम्ही 5 किलो 10 किलोचे पॅकेट्स पण एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकता. भारतात एखादं 100 रुपयाचं प्रॉडक्ट असेल तर ते अब्रॉड कितीला आपण विकू शकतो? दुर्वा माहिती, दुर्वा जे आपण गणपती बाप्पाला वाहतो, आपल्याला वेळेला फुकट मिळतात, 1800 रुपयाला विकलं जातं. घर बसल्या महिला ज्या आहेत तर त्या हा व्यवसाय करू शकतात का? महिला आहेत, हाऊसवाईफ आहेत, मसाले एक्सपोर्ट केले त्यांनी मोरोकोला. तर लोकांना हे पण माहित नाहीये की एक्सपोर्ट इम्पोर्टचं बेसिक लायसन्स, ज्याला खूप मोठं हे आहे की एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स 500 रुपयात बनतं. बरं. आणि लायसन्स लाईफ टाईम लायसन्स असतं. मग शेतकरी जो आहे तो कुठल्या कुठल्या गोष्टीची निर्यात करू शकतो? लोकांचं एक मोठं हे असतं की ऑर्गॅनिकच लागतं का एक्सपोर्टला, तर असं अजिबात नाहीये. आपण जे पीक घेतो ते पीक एक्सपोर्ट होऊ शकतं. मग 55 mm चा कांदा पण एक्सपोर्ट होतो आणि 25 mm चा पण कांदा एक्सपोर्ट होतो, किंवा अगदी सडलेला कांदा पण एक्सपोर्ट होतो. त्या शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही करोडपती झालोय. पण ते शेतकरी आहेत तिकडेच आहेत. ज्या दिवशी देशातला शेतकरी स्वतः एक्सपोर्ट करायला लागेल त्या दिवशी देशामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही होणार. तुमचा मेजरली पहिला क्लायंट कोण होता आणि कसा मिळवलात तुम्ही तो? आता मी नौका होतो, माझ्याकडे बॅकग्राऊंड काहीच नव्हतं. वय पण हार्डली 20-21 वर्षाचं वगैरे वय असेल, त्यामुळे सिरियसली कोण घेईल याची पण गॅरंटी नव्हती. तर तुमचा खूप कोटींमध्ये लॉस झाला होता, तर असं कशामुळे झालं होतं? आम्हाला कळेपर्यंत सगळं हातातून निघून गेलो होतं. एक पॉईंट असा आला की मी सुसाईड करायला रेल्वे स्टेशनवर गेलो, कारण ऑप्शन दिसत नव्हते. 11 करोड रुपये मी म्हटलं घरातल्यांना सांगितलं, घरातले माझ्यावर सुसाईड करतील. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. व्यवसाय करायचा आहे पण सुरुवात कशी करू, भांडवल कमी आहे किंवा मार्गच माहीत नाहीये, असा प्रश्न आज अनेक मराठी तरुणांना, शेतकऱ्यांना आणि महिलांना पडलाय. आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर ओंकार माळी सर. हे अशा अनेक लोकांना एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय शिकवून त्यांचं आयुष्य बदलतायत. 7,000 पासून सुरू झालेला व्यवसाय कोट्यावधींपर्यंत कसा पोहोचला, हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर, तुमचं आमच्या शोमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तुमची थोडक्यात ओळख आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? ओके, माझं नाव डॉक्टर ओंकार हरिमाळी. मी राहायला मुंबईमध्ये राहतो, मुंबईने ठाण्यामध्ये राहतो. माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मी मुळात स्वतः व्यावसायिक आहे. मी एक्सपोर्टर आहे, इम्पोर्ट करतो मी, आणि साधारणपणे गेले 19 वर्ष एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये काम करतो आहे. माझे मल्टिपल व्हेंचर्स आहेत. माझी एक्सपोर्ट इम्पोर्टची कंपनी आहे. त्यानंतर मी इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करतो. मी फूड इव्हेंट्समध्ये मेजरली काम केलेलं आहे. कॉन्सर्ट्स मी प्रोड्यूस करतो. माझं एक फिल्म आणि ड्रामा प्रोडक्शन कंपनी आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मराठी नाटकं हिंदीमध्ये घेऊन जाण्याचा हे करतो आहे. त्यात जसं काशीराम कोतवाल मी हिंदीमध्ये घेऊन येतो आणि चांगले स्टारकास्ट घेऊन करतो. सो असे अनेक व्यवसाय आहेत, पण या सगळ्या व्यवसायाचा बेस जो आहे तो एक्सपोर्ट इम्पोर्टचा आहे. आणि 1 मे 2020ला मी उद्यमी महाराष्ट्र या माझ्या एका संस्थेची सुरुवात केली, ज्याचा हेतू एकच आहे की मराठी माणसांसाठी एक असं प्लॅटफॉर्म बनावं की जिथे मराठी व्यवसाय घडतील. म्हणूनच नाव ठेवलं उद्यमी महाराष्ट्र. आणि त्यातून तुम्ही आता मगाशी बोललात की अनेक लोकांना व्यवसाय ट्रेनिंग दिलं. आत्ताचा एक्झॅक्ट आकडा आहे 22,000 लोकांना व्यवसायाचं ट्रेनिंग आणि व्यवसाय लोकांनी चालू केलेत आमच्याबरोबर. पण सर, तुम्ही मुख्यतः बिझनेसमॅन आहात का बिझनेस कोच आहात? मी करिअर चालू केलं ॲज अ बिझनेसमॅन, ऑन्ट्रप्रेनर म्हणून. पण नंतर एक गोष्ट लक्षात आली की असे अनेक लोक आहेत. म्हणजे मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलो त्यावेळेस मी ट्रेनिंग घेतल्यानंतर ज्यांच्याकडे ट्रेनिंग घेतलं होतं त्यांनी सांगितलं मी आयुष्यभर सपोर्ट करू तुम्हाला, आणि ते आयुष्य 3 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर संपलं. त्याच्यानंतर सपोर्ट काय मिळाला नाही. सो मी ऑफकोर्स माझे वाट काढत गेलो, व्यवसाय करत गेलो. पण मी ज्यावेळेस ट्रेनिंग घेतलं होतं माझ्याबरोबर साधारणपणे 62 लोक होती, आणि त्यातले फक्त 3 लोक व्यवसाय आत्ता करतात. त्यातले बाकीच्या लोकांनी व्यवसाय करणं बंद केलं, कारण सपोर्टच नाही मिळाला, गायडन्सच नाही मिळालं. त्यामुळे ते कुठेतरी डोक्यात होतं की हे ट्रेनिंग जे दिले जातात याच्यामध्ये ट्रेनिंग्स दिलं जातं पण सपोर्ट दिला जात नाही. आणि म्हणून मग हळूहळू करत आणि अगेन कोविडचा काळ आला, त्यावेळेस व्यवसायाला काय फार गोष्टी नव्हत्या व्यवसायामध्ये करण्यासारख्या.
म्हटलं काहीतरी चालू करूया. तर बायकोशी बोलत असताना ती बोलली, "मग तू जे करतोयस तेच शिकव." आणि एक आधीपासून हे होतं की मराठी माणसांना व्यवसाय करता येत नाही हे जे सांगतायत, लोकं बोलतायत, ते कुठेतरी खोटं प्रूव्ह करायचं डोक्यात कायम होतं. त्यामुळे उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात केली. सो मी एंटरप्रेन्योर आहे. आता बिझनेस कोच आहे आणि ऑफकोर्स माझे बाकीचे बिझनेसेस पण चालूच आहे. सो आय एम अ एंटरप्रेन्योर अँड अ बिझनेस कोच. पण तुम्ही म्हणजे तुमचा पहिला बिझनेस कुठला होता आणि त्याची सुरुवात तुम्ही कधी आणि कशी केली? आयुष्यातला पहिला बिझनेस, हां, हां. माझा आयुष्यातला पहिला बिझनेस माझ्या वयाच्या म्हणजे मी 5वीत असताना ग्रीटिंग कार्ड विकायचो. आणि गरज म्हणून विकत नव्हतो, तर आवड म्हणून विकत होतो. हं, नातेवाईक जेव्हा घरी यायचे तेव्हा जाताना पैसे द्यायचे. हं. तर ते पैशांचे चॉकलेट्स न खाता, गोष्टी न करता वर्षभर जमा करायचे आणि दिवाळीच्या आधी आईला द्यायचे आणि आईला सांगायचं वयासाठी ग्रीटिंग कार्ड्स घेऊन ये. कारण त्यावेळेस ग्रीटिंग कार्ड्स खूप चालायचे. हो. सो आई मुंबईला क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते ग्रीटिंग कार्ड्स घेऊन यायची हं, आणि मग त्यातनं मला आठवतंय 4 किंवा 6 रुपयाला ग्रीटिंग कार्ड्स मिळायचे. हं. ते इथे साधारणपणे कधी-कधी ₹28 ₹30 विकले जायचे मुंबईमध्ये. नंतर मग शिकायला गेलो मी लंडनला. हं. माझं शिक्षण पूर्ण स्कॉलरशिपवरती लंडनला झालं. हं. आणि तिकडे असताना पण आता तिथे पैशाची गरज होती. किंवा आई-वडिलांकडून पैसे मागू शकत नाही, कर्ज घेतलेलं आहे, काही स्कॉलरशिप मिळालेली आहे. त्यामुळे ते कर्ज फेडायचं. मग तिथे काय करायचं? तर आम्हाला नोकरी करायला लिमिटेशन होतं. आठवड्याला फक्त 25 तास काम करू शकतो, त्याच्यावर काम नाही करू शकत. आणि त्यातनं जे पैसे निघाले त्यातनं बेसिक सगळ्या गरजा भागत होत्या. पण कर्ज फेडण्यासाठी काही त्याला ऑप्शन मिळत नव्हतं. एज्युकेशन लोन घेतलं होतं. हं, हं. नंतर मला लक्षात आलं, की तिकडे हेअर कटिंगचे खूप जास्त पैसे घेतात. हो. हेअर कटिंगला मी जेव्हा तिकडे होतो, तेव्हा 15 पाऊंड, 18 पाऊंड घेतले जायचे. सो मग मी 5 पाऊंडची एक हेअर ट्रिमिंग मशीन आणली. हं. आणि तिथे मग कॉलेजमध्येच मुलं आता सगळे तिकडे माझ्यासारखीच मुलं स्टुडंट होते. तर त्यांच्याकडे पैसे नसायचे. तर मी तिकडे हे केलं, की आम्ही तुमचे केस कापून देईन. हा तिकडचा व्यवसाय जो गरजेसाठी केला गेला. हां. आणि फॉर्च्युनेटली वर्षभर ते काम केलं. त्यातनं मी ऑलमोस्ट माझं 30% लोन क्लिअर करू शकलो शिक्षण चालू असतानाच. हं. सो तो पुढचा एक व्यवसाय झाला. मग नंतर मग परत इथे आलो. इथे आल्यानंतर मग एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय चालू केला. जेव्हा सुरुवात केली तेव्हा पैसे नव्हते. हं. त्यामुळे एक माहिती होतं, की घरातनं काही कोण भांडवल देणार नाही. कारण माझ्या घरात आजोबा सुतारकाम करायचे. हं. वडील मफतलाल इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचे. बरं. माझं लहानपण पूर्ण मुंबईतल्या झोपडपट्टीमध्ये गेलेलं आहे. हं. सो आता अनेकांचं हे याच्यावर येईल, की हा आधी बोलला की लंडनला होता आणि आता झोपडपट्टीत राहिलेला आहे. तर माझं शिक्षण स्कॉलरशिपमध्ये झालं लंडनला. हं. सो त्यावेळेस मग घरातनं सपोर्ट नव्हता म्हणून माहिती होतं, की छोट्याने सुरुवात करायला लागणार आहे आपल्याला. खूप काय भांडवल मिळणार नाही. मग एक्सपोर्ट इम्पोर्टच्या सर्व्हिसेस द्यायला चालू केले. डॉक्युमेंटेशन बनवून देणं. त्यातनं पैसे यायला चालू झाले. मग हळूहळू ज्यांचे डॉक्युमेंट बनवले त्यांना हेल्प करायला चालू केली. कन्सल्टन्सी द्यायला चालू केली. असं करत मग मी माझा एक्सपोर्टचं प्रोडक्ट एक्सपोर्टवरती काम चालू झालं माझं. पण तुमचा मेजरली पहिला क्लायंट कोण होता आणि कसा मिळवलात तुम्ही तो? एक्सपोर्टमधला की लोकलमधला? मेजर क्लायंट म्हणजे ज्याच्यानी तुमच्या करिअरला एक बूम मिळाला असं आपण म्हणू शकतो. ओके. सो माझा करिअरमधला पहिला ब्रेक थ्रू एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमधला वॉज बांगलादेशमधला एक बायर होता रिपॉन नावाचा. हं. त्यांनी माझ्याकडनं फ्रेंच फ्राईजची सगळ्यात पहिली ऑर्डर घेतली. हां. मी बायर फंडिंगच्या प्रोसेस करत होतो फ्रेंच फ्राईजसाठी. फ्रेंच फ्राईज माझं कोर प्रोडक्ट आहे जे मी एक्सपोर्ट करतो. बायर फंडिंगची प्रोसेस करत असताना मी अनेक लोकांशी कम्युनिकेट करत होतो. बांगलादेशमध्ये मला रिप्लाय आला. त्यांना मग मी अप्रोच केलं, की मला माझ्याकडे प्रोडक्ट आहे. ते बोलले, "ठीक आहे, आम्ही येणारच आहोत बाय डिफॉल्ट इंडियामध्ये, तर आपण त्यावेळेस भेटू." आता मी नवखा होतो. माझ्याकडे बॅकग्राऊंड काहीच नव्हतं. हं. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि वय पण हार्डली 20-21 वर्षाचं वगैरे वय असेल. हं. सो त्यामुळे सिरियसली कोण घेईल याची पण गॅरंटी नव्हती. तर मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना स्पष्टपणे सांगितलं, की मी पहिल्यांदा हे करतोय. तुम्ही जर माझ्या एक फक्त प्रयत्न केलात, तर तुमच्यासाठी अनेक लोकं आहेत, माझ्यासाठी तुम्ही एकच आहात. हं. त्यामुळे मला माहिती आहे, की मला लाँग टर्म या इंडस्ट्रीमध्ये टिकायचं, तर मला तुमचा विश्वास कमवायचा आहे आणि तो विश्वास कमवण्यासाठी मी जे लागेल ते करेन. हं. सो तो माणूस तितका समजूतदार होता, की त्याला कळलं मी काय बोलतोय हं. आणि त्याने विश्वास ठेवला माझ्यावर. सो दॅट वॉज माय बिगेस्ट ब्रेक थ्रू हं. त्या इंडस्ट्रीमध्ये. नाहीतर त्यांनी जर विश्वास ठेवला नसता, तर मला कदाचित नसतो येऊ शकलो या इंडस्ट्रीमध्ये किंवा पुढच्या गोष्टी ओपन अप नसत्या झाल्या. सो तो एक मोठा माझ्यासाठी ब्रेक थ्रू होता. सर तुम्ही मगाशी म्हणालात, की मराठी माणूस व्यवसायात मागे पडतो. तर असं का आहे? असं लोकं म्हणतात. हां. मला नाही वाटत. बरं. म्हणजे आपल्याकडे काय होतं ना, की मराठी माणूस व्यवसाय नाही करू शकत, मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. गुजराती मारवाड्यांनीच व्यवसाय करावा हं. किंवा शेट्टी लोकांनीच रेस्टॉरंट चालवावे. हे आपल्या लोकांनी आपल्या डोक्यात भरवलेली गोष्टी आहेत. पण तसं जर असतं किंवा कम्युनिटी ओरिएंटेड धंदा असता, हं. तर मग एक भाऊ जगातलाच एक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि त्याचा सख्खा भाऊ कर्जात बुडालेला नसता ना.
सो बिझनेस इज नॉट अबाउट अ कम्युनिटी, बिझनेस इज अबाउट युअर माइंडसेट. प्रॉब्लेम कुठे होतो की इतर कम्युनिटीजमध्ये त्यांच्या कम्युनिटीचे फंड्स असतात. म्हणजे मला माहिती आहे तोपर्यंत आमच्या ठाण्यामध्ये एका विशिष्ट कम्युनिटीचं फंड काढले जातात, साऊथ इंडियन कम्युनिटी, की तुम्हाला रेस्टॉरंट काढायचं 1% महिन्यावरती तुम्हाला ते कर्ज देतात. बरं. हे इतर कम्युनिटीजमध्ये बघायला गेलं तर बाबा समजा एखाद्या कम्युनिटीतल्या माणसाने चपलेचं दुकान काढलं तर सगळेजण चपला त्याच्याकडे जाऊन घेतील. हा माइंडसेट आहे. आपल्याकडे तो माइंडसेट नाही बघितला की बाबा आमच्या समाजातल्या माणसांनी व्यवसाय चालू केलाय तर तो व्यवसाय कसा खाली पडेल ह्याचा पहिले विचार केला जातो. करेक्ट आहे. त्याला सपोर्ट करणं, त्याला वाढवणं, हा म्हणजे एक साधं उदाहरण आहे. राजस्थानमध्ये एका माणसाने व्यवसाय चालू केला तर ते गाव आहे, त्या गावामध्ये सिस्टीम आहे की व्यवसाय चालू केल्यानंतर जेव्हा इन्व्हाइट करतात पूजेला वगैरे, त्या पूजेला लोक बुके घेऊन जात नाही, गिफ्ट घेऊन जात नाही, तर त्याच्या गल्ल्यामध्ये जाऊन मनाला वाटतील तेवढे पैसे टाकून देतात. वा. कारण त्याला खरी गरज त्यावेळेस पैशाची, त्या बुकेची गरज नाही आहे. म्हणजे बुके तर तुम्ही 200 रुपयाचा देणार, त्या 200 रुपयाचं त्याला दिलं तर कदाचित त्याचा एका दिवसात एका कामगाराचा पगार सुटू शकतो. करेक्ट आहे. सो ही सिस्टीम किंवा ही माइंडसेट आपल्यामध्ये डेव्हलप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. काय चुकतंय पण शक्यतो मराठी माणसांचं? मुळात मला असं वाटतं ना, हे संस्कारच व्यवसायाचे केले जात नाहीत. बरोबर. म्हणजे मला आठवते, मी जेव्हा माझ्या आईवडिलांना सांगितलं की मला व्यवसाय करायचा आहे, त्यावेळेस माझ्या आजोबांना मी सांगतो, म्हणजे आईवडिलांना सांगतो, आजोबा बाजूला बसले होते. आजोबांनी पटकन आवाज दिला की उंदराच्या पोराने लोखंडाचे खेळ करायचे नसतात, गप्प नोकरी करायची, आणि नोकरी विक्री तुझी झाली की तुझं सेटल होऊन नंतर मग काय करायचं कर. तर मुळात सेटल होणं म्हणजे काय? सेटलची व्याख्या कोणाच माहीत नाही. सेटल होणं म्हणजे कदाचित घर, गाडी, मुलांचं शिक्षण, ह्याची सिक्युरिटी. पण मग ते संपलं की पुढचं काहीतरी येतं. करेक्ट. मग जोपर्यंत माझा पगार 1,00,000 रुपये असेल तोपर्यंत माझ्या गरजा 1,20,000 असतात. 1,50,000 पगार झाला की ते 1,75,000 होतात. सो सेटल आयुष्यात कोणीच कधी होत नाही. अंबानी पण सेटल नाहीत अजून आयुष्यात. सो सेटल होणं हे जे माइंडसेट आहे आपला, तो चुकीचा आहे. आणि व्यवसायाबद्दलची भीती, म्हणजे आता माझ्या वडिलांनी मला विरोध केला व्यवसाय करायला, याचं कारण त्यांनी बघितलं त्यांचे जेवढे मित्र होते त्या सगळ्यांनी बिझनेसमध्ये लॉसेस केले होते, किंवा त्यांनी काही ना काही प्रॉब्लेम्स फेस केले होते. त्यामुळे त्यांचं म्हणतं माझा मुलगा व्यवसायात आला, त्याला पण लॉस झाला, तर ते काळजीपोटी केलं जातं. तेच इतर काही कम्युनिटी अशा आहेत की जिकडे कंपल्सरी मुलांनी व्यवसायच करायचा. नोकरी केली तर प्रॉपर्टी म्हणून काढणारी पण लोक बघितलीत मी. जे आपल्याकडे उलट आहे की व्यवसाय करायचा म्हटलं तर आमच्याशी संबंध तोडून टाकवर इथपर्यंत गेलेले आहेत लोकांनी. माझ्या घरात गेलेले आहेत की व्यवसाय करायचा तर आमचे संबंध ठेवायचे नाही. तो माइंडसेट मुळात पालकांमध्ये येणं गरजेचं आता हळूहळू डेव्हलप होतोय. म्हणजे कदाचित आपली पुढची पिढी जी असेल त्याला कदाचित व्यवसायाला सपोर्ट जास्त मिळेल ॲज कम्पेअर्ड टू आम्हाला किंवा आपल्या एजला, आपल्या जनरेशनला जे मिळालं त्या कम्पॅरिझनमध्ये. मराठी माणूस व्यवसायामध्ये रिस्क का नाही घेते? लोक रिस्क घ्यायला घाबरतात कारण क्लिअर प्लॅन नसतो. व्यवसाय, आता ते एक याच्यामध्ये डायलॉग होता, रिस्क है तो इश्क है. सो ते रिस्क है तो इश्क है म्हणजे लोकांना वाटतं की विचार न करता रिस्क घ्या. सो तो विचार न करता रिस्क घेणं चुकीचं आहे. तुम्ही सगळ्यात पहिले ना, तुम्ही व्यवसाय करताय तर का करताय? लोकांचं असतं की व्यवसाय करतोय तर का करतोय, म्हणजे मला पैसे कमवायचेत म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं की पैसे का कमवायचेत. सो ऑलवेज आस्क वाय. की मला पैसे कमवायचे तर मग का कमवायचे? मग ठीक आहे, मला घर घ्यायचंय, मग घर का घ्यायचंय? घर घ्यायचं तर मला तिथे जाऊन राहायचंय म्हणून. ओके, राहायचंय तर मग राहिल्यानंतर तुला तिकडे काय समाधान मिळणार आहे? सो ज्या वेळेस तुमचा का तुम्ही स्वतःच्या पर्सनल एका इमोशनल एखाद्या भावनेशी कनेक्ट करता त्यावेळेस तो का स्ट्रॉंग होतो. अनेक व्यवसाय करताना सुरू करताना फक्त एकच डोक्यात असतं, पैसा कमवणं. ऑफकोर्स मी जेव्हा केलं तर माझ्या पण डोक्यातच होतं की भरपूर पैसा कमवायचा, भरपूर हे करायचं. पण जसं जसं मी माझ्या इनर सोलशी कनेक्ट करत गेलो आणि मला जेव्हा त्या गोष्टीचं का सापडत गेला, म्हणजे आज मी उद्यमी महाराष्ट्रात आलो होतो. माझा मेन बिझनेस एक्सपोर्ट इम्पोर्टचा आहे, पण माझा का स्ट्रॉंग उद्यमी महाराष्ट्र बरोबर आहे, कारण मला मराठी माणसांसाठी काम करायचं. सो ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग का असूच शकत नाही की मी माझ्या कम्युनिटीतल्या मराठी माणसांनी उभं राहावं यासाठी मी काम करतोय. सो पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. मी आता कदाचित अनेक लोक बोलतील की तुम्ही पैसा कमवल्यानंतर हे बोलणं सोपं असतं, पण तुमचा व्हाय क्लिअर असणं गरजेचं, आणि तो तुमचा व्हाय तुमच्या इमोशन्सशी कनेक्टेड असणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग लोक हलत नाहीत. नाहीतर मग लोक रिस्क घेतात, थोडंसं 19-20 वाटलं की सोडून देतात. पण जर वाय क्लिअर असेल तर मग रस्ता बदलतात पण टार्गेट बदलत नाही किंवा डेस्टिनेशन बदलत नाहीत. सर, तुमच्याकडे अशी काही उदाहरणं आहेत का की ज्यांनी रिस्क घेतली नाही म्हणून लॉस झालाय?
रिस्क घेतली नाही म्हणून लॉस झालाय. बरेच आहेत. आता त्यांची नावं घेता येणार नाही, त्यातले काही हयात आहेत, काही गेलेले आहेत. पण असे अनेक लोक बघितलेत की ज्यांच्याकडे बिझनेस करण्याची कॅपॅसिटी होती, स्किल्स होते, पण फक्त माइंडसेट नव्हता. मला असं वाटतं की ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी एक थॉट देणं गरजेचं आहे. मी करतो कायम की एखादी गोष्ट करताना सगळ्यात एंड पॉईंट आहे, ह्याच्यातनं वाईटातलं वाईट काय होऊ शकतं. जर मृत्यू येणार असेल तर करू नका. बाकी कुठल्या गोष्टीला सोल्युशन मिळतं, पण त्यातनं मृत्यू येणार, तुम्ही मरणार असाल शेवटी, तर मग ते करू नका. पण मग व्यावसायिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं काय म्हटलं जातं की युअर सक्सेस इज ऑलवेज वन स्टेप अहेड व्हेन यू स्टॉप. सो लोक तिकडेच थांबतात जिकडे पुढच्या 2 पावलांनंतर सक्सेस असतं. करेक्ट. सो आता असं वाटलं की आता थांबायची वेळ आली आहे, तर मग ॲटलिस्ट एक थोडा पुश करून 2 पावलं जाऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि लोकांचं होतं काय ना, मला एक गोष्ट मी काय बोलतो की नोशनल लॉस भरून काढता नाहीत, फिनान्शियल लॉस काढता येतात. ज्या दिवशी स्वतःचा विश्वास निघून जाईल ना की मी व्यवसाय नाही करू शकत, तो विश्वास कधीच परत येणार नाही आहे. सर, तुमचा खूप कोटींमध्ये लॉस झाला होता, तर असं कशामुळे झालं होतं किंवा काय झालं होतं ज्याच्यामुळे तुम्हाला हे फेस करावं लागलं? घरातल्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं तुझे काही ग्रह खराब आहेत. मित्रांना विचारलं तर मित्रांनी सांगितलं की हा धंदा तुझ्यासाठी नव्हता. पण मला विचारायला तर त्याचं खरं कारण होतं, माझी चूक होती. मी प्रॉपर सिस्टम्स फॉलो न करता, प्रॉपर माणसाची परख न करता चुकीच्या माणसावरती माझे स्टेक्स लावले. सो हे ते कारण होतं खरं मी लॉसेस होण्याचं. तर त्यात ते कसं झालं, काय झालं, तर पुण्याच्या जवळचा दौंडच्या जवळचा एक माणूस आहे, त्याच्याकडे मला माझा एक त्यावेळेसचा बिझनेस पार्टनर होता, तो घेऊन गेला. त्यांनी सांगितलं की ह्याचा ऑलरेडी दुबईमध्ये सेटअप आहे मोठा व्यवसायाचा, एक्सपोर्टचा. आपण याला आपला माल देऊ, याला आपले पैसे देऊ, तो माल एक्सपोर्ट करून देईल. आणि विजन एकच होतं त्या दोघांचंही की महिन्याला 12 लाख रुपये आम्हाला मिळतील. आणि ते करत 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 अशी वेळ आली की तो कर्ज टोटल 11 करोडवर गेलं. म्हणजे 12 लाख कमवायला गेलो होतो, कर्ज आणि लॉस मिळून 11 करोडवरती फिगर गेली. जे आम्हाला कळेपर्यंत सगळं हातातनं निघून गेलं होतं. आणि हे किती वेळा झालं, तर साधारणपणे माझ्या मते 6 ते 8 महिन्यात झालं. 6 ते 8 महिन्यात तो लॉस झाला. सो इट वॉज अ कम्प्लीट टर्न अराउंड फॉर मी. म्हणजे एक पॉईंट असा आला की मी सुसाईड करायला रेल्वे स्टेशनवर गेलो. बापरे. कारण ऑप्शन दिसत नव्हते. 11 करोड रुपये मी म्हटलं, घरातल्यांना सांगितलं, घरातले माझ्यावरही सुसाईड करतील 11 करोडचा लॉस आहे म्हटल्यानंतर. आणि मार्गच दिसत नव्हते काही. पण मग नंतर मी जेव्हा मला अजूनही आठवतं, मी जेव्हा त्या रेल्वे स्टेशनवर उभं होतो, ठाणा रेल्वे स्टेशनला, माझ्यावरती रात्री 1:30ची एक शेवटची गाडी येते, ती मला माहिती होती. मी त्या गाडीचं प्लॅन केला होता की त्या गाडीच्या खाली लाईफ एंड करायचं. आणि ते उभा होतो रेल्वे स्टेशनला, आणि तेव्हा मला पटकन एक थॉट आला की तू मरशील, लोक घरातल्यांना त्रास देतील, की घरातले ते पण सॉल्व्ह करतील, पण तुझ्या त्या 2 मुलांची काय चुकी आहे. त्यावेळेस मला आठवतं, माझा कबीर, म्हणजे माझा मोठा मुलगा 4 वर्षाचा होता आणि छोटा मुलगा 2 वर्षाचा होता. म्हटलं त्यांची काय चुकी आहे, त्यांना जन्माला यासाठी नाही घातलं की त्यांनी आयुष्य त्यांचं बापाशिवाय घालवावं. आणि त्या मोमेंटला मी पटकन फिरलो मागे आणि परत निघून आलो. तो मला माझा का मिळाला, की मला ते कर्ज फेडायचं आहे. आणि त्या कर्जाच्या नादामध्ये मी ऑलमोस्ट 1.5 वर्ष डिप्रेशनमध्ये होतो. त्या रेल्वे स्टेशनवरती मी गमवायला गेलो तर आयुष्य, पण मला माझं आयुष्य तिकडे खऱ्या अर्थाने परत मिळालं. पुढच्या 11 महिन्यामध्ये मी 12 महिन्यांमध्ये मी 12 ते 13 महिन्यामध्ये पूर्ण कर्ज नील करून टाकलं. वा. सो तो का इम्पॉर्टंट होता अगेन. म्हणून मी माझ्याकडनं जे शिकतात, माझे मित्र असतील किंवा कोणी असेल, त्यांना मी एक गोष्ट काय म्हणतो की तुमचा का स्ट्रॉंग करा. आणि तो जो का स्ट्रॉंग असेल तुमचा, तर मग यू डोंट नीड टू टर्न अराउंड. हे एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे नक्की काय आहे आणि कोण करू शकतं? माझं म्हणणं, मी एक्सपोर्ट इम्पोर्ट काय ते तर सांगतो, पण माझं म्हणणं बिंग व्हेरी फ्रँक हे आहे की भले वडापावची गाडी टाका, पण व्यवसाय करा. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे की राज्य छोटं का असे ना, स्वराज्य असावं. सो ते नोकरी माइंडसेटला न जाता व्यवसायाच्या माइंडसेटमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टचा करा की कुठलाही करा. आता एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्झॅक्टली काय आहे, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे प्रोडक्ट ज्या देशामध्ये नाही आणि जी सर्व्हिस ज्या देशामध्ये नाही, लोकांना वाटतं फक्त प्रोडक्ट एक्सपोर्ट केले जातात, पण प्रोडक्ट आणि सर्व्हिस दोन्ही एक्सपोर्ट केले जातात. सो जे प्रोडक्ट ज्या देशामध्ये नाही ते प्रोडक्ट त्या देशामध्ये विकणं आणि त्या देशातली करन्सी आपल्या देशामध्ये घेऊन येणं म्हणजे एक्सपोर्ट्स. आणि जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ज्या देशामध्ये नाही त्या देशामधनं दुसऱ्या देशामध्ये घेऊन येणं
म्हणजे इम्पोर्ट आणि आपल्या देशाची करन्सी त्यांना देणं. हम्म. हा सोप्या भाषेतला एक्सपोर्ट इम्पोर्टचं हे. एक्सपोर्ट इम्पोर्ट वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्याचं जे एक्झिक्युशन आहे, म्हणजे काही कंटेनर बाय सी जातात, समुद्रमार्गाने जातात, काही कंटेनर बाय रेल्वे जातात, हा. काही कंटेनर बाय रोड जातात. सो सी एअर रोड रेल हे 4 मार्ग आहेत आणि प्लस पाईपलाईननी पण एक्सपोर्ट इम्पोर्ट केला जातो. म्हणजे तुम्ही आता जर रिसेंटली बातम्यांमध्ये बघितलं असेल तर दुबईवरनं इंडियाला एक अंडरग्राऊंड ट्रेन होती आहे. तर तिथे 2 टनल्स आहेत त्याच्यामध्ये. एक टनल असेल ज्याच्यातनं ऑइल आपण तिकडनं इम्पोर्ट करणार आहोत, एका टनलमधनं आपण पाणी इकडनं एक्सपोर्ट करणार आहोत. सो ते बाय पाईपलाईन्स पण एक्सपोर्ट इम्पोर्ट केला जातो. पण ह्यासाठी काही क्वालिफिकेशन लागतं का? हो. तुमच्याकडे व्यवसाय करण्याची जिगर असणं गरजेचं आहे. हे एकच क्वालिफिकेशन इनफ आहे. आणि याचं चांगलं उदाहरण म्हणजे माझ्याकडनं ज्या लोकांनी व्यवसाय शिकलेत. आता एक 12 वर्षाचा मुलगा आहे, तो आता शिकतोय माझ्याकडनं व्यवसाय आणि त्याने आता आय थिंक कंपनी त्याची वडिलांच्या नावावरती चालू केलेली आहे, तो करतोय. एक मुलगा आहे जो पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायचं काम करायचा, तो आता एक्सपोर्ट इम्पोर्ट करतोय. 11,000 रुपये पगार घेत होता, आता माझ्यामध्ये 4-4.5 लाख रुपये महिन्याला कमवतोय. एक महिला आहेत, त्या बेसिकली आधी घरकाम करायच्या, नंतर मग त्यांनी त्यांचा छोटा खाणी व्यवसाय चालू केला, महिला बचत गट क्रिएट करून. ते आता ई-कॉमर्सवरून एक्सपोर्ट करत आहेत, ऑनलाईन एक्सपोर्ट. म्हणजे लोकांचं काय होतं की एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की मोठे कंटेनर दिसतात लोकांना, पण असं काही नाही. तुम्ही 5 किलो 10 किलोचे पॅकेट्स पण एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकता. एक मुलगा आहे ज्याने आता गुढीपाडव्याला गुढी एक्सपोर्ट केल्या. मग काहीतरी 20 की 12 गुढीचं पॅकेट होतं, छोटं क्वांटिटी होती, कधी 60,000 रुपयाची क्वांटिटी होती. एक ताई आहेत, त्यांनी घोंगडी एक्सपोर्ट केली, 2 घोंगड्यांच्या पीसेस एक्सपोर्ट केले. सो असे बरेच प्रोडक्ट्स आहेत, बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल आहेत, लोक एक्सप्लोर नाही करत. म्हणजे आता साधं उदाहरण, आपल्या प्राडा येऊन कोल्हापुरी चप्पल घेऊन गेलो ना, ब्रँडिंग करू स्वतःचं करून, सो ते काय झालं, ते एक्सपोर्टच झालं टेक्निकली. सो प्रोडक्ट्स भरपूर आहेत, ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत आणि कोणी करू शकतं. शिक्षण आहे नाही आहे, घरात पैसे आहेत नाही आहेत, हे बी कारण आहेत सगळी. पण साधारण खर्च किती येऊ शकतो इनिशियली? तुम्ही काय करताय त्याच्यावर डिपेंडंट आहे. म्हणजे तुम्हाला अगदी मी पैशाचा ब्रेकअप देऊन करायचं झालं तर समजा तुमच्याकडे 1 लाख ते 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल, समजा आपण 50,000 ते 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल, तर तुम्ही छोटे प्रोडक्ट एक्सपोर्ट करा, ज्याची किंमत कमी, वजन कमी आणि साईज कमी. सो त्याच्यामध्ये कुठले कुठले असू, हँडीक्राफ्ट असू शकतात किंवा कोल्हापुरी चपलांसारखे चपलांचे प्रोडक्ट असू शकतात, लहान मुलांचे कपडे असू शकतात, स्टेशनरी आयटम्स असू शकतात. सो किंमत कमी, वजन कमी आणि साईज कमी, हे 50,000 ते 1 लाखामध्ये करता येऊ शकतं. 1 लाख ते 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही अगेन छोट्या साईजचे प्रोडक्ट इम्पोर्ट करू शकता. इम्पोर्टमध्ये पण चांगलं मार्जिन मिळतं. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर मी मध्यंतरी काही माईक्स इम्पोर्ट केले होते, जे आपण शूटसाठी वापरतो. जसे हॉलीलँडचे एक ब्रँड आहे, तसेच माईक छोटेवाले. आपल्याकडे ते माझ्या मते 14 की 15,000ला माईक मिळतात. मला तिकडनं ते 6,000ला मिळाले होते. स्वतः वी आर प्लॅनिंग टू इम्पोर्ट इन बल्क. किंवा टॉर्चेस आहेत, साध्या टॉर्च जे असतात, जे युजली मुंबईमध्ये ते भरपूर विकले जातात, कारण जे UP बिहारवरनं माणसं इथे मुंबईत येतात काम करण्यासाठी, ते त्यांच्या गावाला जाताना काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन जातात, पण त्यांना ते अफोर्डेबिलिटी कॉस्टमध्ये हवे असतात. सो त्याच्यासाठी मग छोटे माईक, स्पीकर्स, ज्याची 1,000-1,200 रुपयाची रेंज असेल, पण ते मिळताना तिकडे 150 रुपये 200 रुपयाला मिळतात. किंवा आपल्या पॉवर बँक्स आपण जे वापरतो, जी पॉवर बँक आपल्याला ऑनलाईन 2,000ची मिळते, ती पॉवर बँक तिथे एक 600-500 रुपयाचे, 500-700 रुपयाच्या रेंजमध्ये मिळतात. अगेन तुम्ही किती क्वांटिटी घेता याच्यावरती डिपेंडंट आहे. सो 1 लाख ते 5 लाखाच्या रेंजमध्ये असे प्रोडक्ट्स तुम्ही इम्पोर्ट करून लोकली सेल करू शकता. 5 लाख ते 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल जर, तर तुम्ही नॉन पेरिशेबल ॲग्रिकल्चरमध्ये करू शकता. नॉन पेरिशेबल ॲग्रिकल्चर म्हणतो मी, फ्रुट्स व्हेजिटेबल्स बोलत नाही, खराब नाशवंत प्रोडक्ट नाही म्हणत आहे, पण ग्रेन्स, तांदूळ, डाळ, मसाले, ह्या प्रोडक्टमध्ये 5 लाख ते 25 लाखमध्ये करू शकता. इंटिरियर डेकोरेशनचे मटेरियल्समध्ये काम करू शकता, बिल्डिंग मटेरियल्समध्ये काम करू शकता, कपड्यामध्ये काम करू शकता, नंतर फर्निचर्समध्ये काम करू शकता, ग्लासवेअर्समध्ये काम करू शकता. हे 5 ते 25 लाखामध्ये. 25 लाखाच्या वरती असतील तर मग त्याला काही लिमिट नाही आहे, मशिनरीजमध्ये करू शकता. इवन 5 ते 25 लाखामध्ये इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स, जे छोटे मशीन्स आहेत किंवा इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत, ते करू शकतात. सर्जिकल इक्विपमेंट्स करू शकतात. सो देयर इज अ ह्यूज लिस्ट. आता हे झालं 50,000 ते 25 लाख रुपये.
काही लोक असतील किंवा 25 तेवढे नाही आहेत, 50,000 नाही आहेत, तर 25,000 ते 50,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल तर ऑनलाईन ई कॉमर्स एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये काम करू शकता ड्रॉप शिपिंगच्या माध्यमातून. ड्रॉप शिपिंग म्हणजे बेसिकली काय, तर समजा तुम्ही मॅन्युफॅक्चर आहात, मला व्यवसाय चालू करायचा आहे, मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला सांगतो तुमचं जे प्रोडक्ट आहे ते मला द्या, मी तुमच्याकडे विकत घेणार नाही, तुमच्या प्रोडक्टचे फोटोग्राफ्स घेईन, ते फोटोग्राफ घेऊन मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अपलोड करेन, मग ॲमेझॉन झालं, मेशो झालं, अशा प्लॅटफॉर्मवरती अपलोड करून त्या प्रोडक्टची मार्केटिंग करेन. सो टेक्निकली मी काय करतो, तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करतो, ज्या स्किल्स मला आहेत ऑनलाईन सेलिंगच्या त्याच्यावरनं, त्यातनं मला ऑर्डर जनरेट होते, ऑर्डरमध्ये मी पेमेंट टर्म ॲडव्हान्सवरती ठेवतो, मला माझे पैसे येतात, समजा 100 रुपयाचा समजा हा पेन आहे, 1000 रुपयाचा पेन आहे फॉर एक्झाम्पल, मी तुमच्याकडे हा प्रोडक्ट तुमचा आहे, तुमच्याकडेच असणार आहे, मी तुमच्याकडे विकत घेत नाहीये, याचे फोटो काढले, डिस्क्रिप्शन घेतलं, मी अपलोड केलं, समोरच्या कस्टमरने 1000 रुपये पे केले, मी तुमच्यावर डील केली 800 रुपयाला. ओके. सो तुम्हाला मला 800 रुपये द्यायचे, 200 रुपये माझं प्रॉफिट माझ्याकडे ठेवणार आहे, मी तुम्हाला 800 रुपये तुमचे पास ऑन केले, तर 850 रुपये ट्रान्सफर केले तुम्हाला मी, 50 रुपये डिलिव्हरी पार्टनरला गेले प्रोडक्ट डिलिव्हरी करण्यासाठी. सो तुम्हाला तुमचे पैसे मिळाले, डिलिव्हरी पार्टनरला त्याचे मिळाले, मला माझे मिळाले, प्रोडक्ट तिकडे डिलिव्हर झालं. हे झालं ड्रॉप शिपिंग मॉडेल. आणि हे कमी क्वांटिटीमध्ये पण करता येऊ शकतं, ते तुम्ही 25,000 ते 50,000च्या रेंजमध्ये करणं पॉसिबल आहे. समजा तुमच्याकडे 10,000 ते 25,000ची इन्व्हेस्टमेंट असेल, ही इन्व्हेस्टमेंट होती ज्या इन्व्हेस्टमेंटवर मी माझा धंदा चालू केला. बरं. 10,000 ते 25,000च्या रेंजमध्ये मी काय केलं, तर मी सगळ्यात पहिले एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री शिकून घेतली. ऑफकोर्स त्यावेळेस पैसे नव्हते, आईने तिची अंगठी विकून दिली होती मला एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकायला. त्यांच्याकडनं शिकलो, सिस्टीम समजल्या, आणि मला एक आधीपासून माहिती होतं की मोठा धंदा तिकडेच बनतो जिकडे गॅप आहेत. लोक काय करतात, हा धंदा ट्रेंडिंगमध्ये, आपण त्याच धंद्याच्या पुढे जाऊयात की तो धंदा करायला जाऊया. पण मी नेहमी बघताना असं बघतो की जिथे गॅप्स आहेत ना, तिकडे मोठा धंदा क्रिएट होतो. आणि ह्याचं मी उदाहरण देऊ शकतो अनेक. तुम्हाला गॅप दिसली की अनेक लोक आहेत जे प्रोडक्ट बनवत आहेत, मग ते मॅन्युफॅक्चरर्स असतील, शेतकरी असतील, अनेक लोक आहेत जे एक्सपोर्ट करत आहेत. सो जे बनवत आहेत ते बघतायत की हा माझ्याकडनं घेऊन एक्सपोर्ट करून जातोय, तो पहिल्यांदा जो आला तो मोटरसायकलवर आला होता, पुढच्या वेळेस आता गाडी घेऊन आला, पुढच्या 4-5. सो ह्यांना कुठेतरी फोमो असणार आहे, पण त्यांना सिस्टम्स नाही माहिती कसं करायचं. बरोबर. मी ही लोक आयडेंटिफाय केली ज्यांच्याकडे प्रोडक्ट आहे. सो त्याच्याकडे ते प्रोडक्ट आहे जे एक्सपोर्ट क्वालिटीचं आहे, कारण दुसरा कोणतरी घेऊन एक्सपोर्ट करतोय, त्यांच्याकडे पूर्ण सिस्टीम आहे, त्यांचं प्रोडक्ट एक्सपोर्ट होतं हे मला माहिती आहे, पण त्यांना माहिती नाही म्हणून ते करत नाहीयेत. मग त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं तुम्ही का नाही करत. मी त्यांना त्यावेळेस, ऑफकोर्स मी लहान होतो त्यामुळे त्यांना सांगितलं मी सर्वे करतोय. मग त्यांच्याकडे समजून घेतलं तुम्ही का नाही करत, काय प्रॉब्लेम्स येतात. तर मेजर कारण होतं भीती आणि सिस्टीम माहीत नाही आहेत. तर मी म्हटलं चला मी तुम्हाला काय हेल्प करतो, तुम्ही मला पैसे काय देऊ नका अपफ्रंट, मी तुमचे पहिले डॉक्युमेंटेशन रेडी करतो. तर तेवढ्या डॉक्युमेंटेशनला खूप खर्च येतो. आता लोकांना हे पण माहीत नाही आहे की एक्सपोर्ट इम्पोर्टचं बेसिक लायसन्स, ज्याला खूप मोठं हे आहे की एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स 500 रुपयात बनतं. बरं. सो हे माहीतच नाही बाहेर. लोक 50,000 रुपये देत आहेत लायसन्स बनवायला, का तो एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन्स आहे म्हणून. आणि लायसन्स लाईफ टाईम लायसन्स असतं. त्या एका लायसन्सवर तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकता. बरं. सो ते लोकांना माहीत नव्हतं. मग त्यांना मी सांगितलं बा ठीक आहे, गव्हर्नमेंटचे हे चार्जेस आहेत, सगळे लायसन्स काढून देण्यासाठी मी 10,000 रुपये माझी फी घेईन. लोक तयार झाली, कारण त्यांना आधी त्यांच्याकडे जे लोक अप्रोच झाली होती फॉर्च्युनेटली, त्यातले कोणी 50,000 लाख रुपये असे मागितले होते. मी सगळं मिळून 22,000 करून देत होतो गव्हर्नमेंटचे पैसे भरून. मग त्यातले मला माझं आठवते पहिल्या 2 महिन्यामध्ये 32 लोकांनी मला सांगितलं की आमचे लायसन्स काढून दे. त्यातनं माझं 3,20,000चं भांडवल तयार झालं. माझं इन्व्हेस्टमेंट काय होतं, ट्रॅव्हल करणं फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. सो ते 3,20,000ची माणसं भांडवल तयार झालं. 32 माणसं मिळाली की ज्यांना एक्सपोर्ट करायचं आहे, प्रोडक्ट आहे एक्सपोर्ट करायला, कुठल्या देशात कसं एक्सपोर्ट करायचं ते माहीत नाही, तर मी काढून दिल्यामुळे लायसन्स पण आहेत. परत त्यांच्याकडे अप्रोच झालो, लायसन्स त्यांना हँडओव्हर केले आणि म्हटलं तर चालू करा. ते कसं चालू करायचं तूच सांग. मग त्यांना पुढची ऑफर दिली माझी. सो पहिलं मी काय केलं, तर मी एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम चालू केलं. नेक्स्ट ऑफरला त्यांना सांगितलं मी बनतो तुमचं कन्सल्टंट, तुमचं प्रोडक्टसाठी मार्केटिंग मी करेन. ते प्रोडक्ट मार्केटिंग झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला बायर मिळेल, बायरकडनं परचेस ऑर्डर येईल, तोपर्यंत तुम्ही मला 1 रुपया देऊ नका. परचेस ऑर्डर आली तुमच्याकडे की त्याच्यामधलं जे तुमचं प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटचे 30% तुमच्याकडनं मी घेईन. त्यांना लूज करायला काहीच नव्हतं, कारण प्रोडक्ट त्यांच्याकडे असणार होतं. मला उचलून काय पैसे द्यायचे नव्हते. तो त्यांच्यासाठी तो पैसे आल्यानंतर मला पैसे द्यायचं होतं. करेक्ट. सो मला आठवतं त्यावेळेस पण 18 लोक तयार झाली काम करायला त्या 32 लोकांपैकी. मग हळूहळू त्यांच्या बिझनेसवरती मी धंदा शिकत पण गेलो, कारण मला प्रॅक्टिकल नॉलेज काहीच नव्हतं. जे काय होतं ते बोलबच्चन होती, फक्त बोलत होतो. पण ते करत असताना मला कॉन्फिडन्स आला की पैसे कमवणं शक्य आहे या इंडस्ट्रीमध्ये.
मग त्यांच्याकडनं प्रोडक्ट घेतलं, प्रोडक्ट समजून घेतले, त्या प्रोडक्टचं वरती रिसर्च केला. ऑफकोर्स मी शिकलो होतो ते मी इम्प्लिमेंट करायला चालू केलं. रिसर्च करायला लागलो वेगवेगळ्या देशांमध्ये की त्यांचं प्रोडक्ट कुठल्या देशांमध्ये जाऊ शकतं. त्याच्या आणि अगेन हे शिकण्यासाठी पण सिस्टीमचं जे गव्हर्नमेंटने दिलेले आहेत आपल्याला. आणि मग एकाला पहिली ऑर्डर आली आणि मी एक गोष्ट कॉमन केली की ते सगळेजण जे होते ना ते सगळे कुठे ना कुठेतरी एकामेकाशी कनेक्टेड होते. आणि मी त्या प्रत्येकाला सांगितलं होतं की मी या माणसांबरोबर काम करतोय, या 18 लोकांबरोबर मी काम करतोय. सो ते पण इंटरनली कधीतरी गप्पा मारायचे. मला माहिती होतं माझ्या अप्रोक्स की काय करतोय, खरंच होतं का तो धंदा, पॉसिबल आहे का. सो जसं पहिल्याला ऑर्डर आली तसं तो बाकीच्यांना सांगायला लागला की मला ऑर्डर आली. सो त्यांचा कॉन्फिडन्स वाढला की हा करू शकतो. मग ते लोक अजून थोडं पुढे येऊन एकाकी सपोर्ट करायला लागले की अजून काय हवंय का, काय करायचंय का. असं करत 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 मी भांडवल जमा केलं. आणि मग त्यातनंच एक जण होता जो एक्सपोर्ट करत होता, ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. मग त्याला अप्रोच केलं की बाबा तुझ्या प्रोडक्ट्सवरती मला काम करायला इंटरेस्ट आहे, तर मी तुझं प्रोडक्ट त्याच्यावरती जर ऑर्डर्स आणल्या माझ्या कंपनीच्या नावाने, तुझ्या नाही, तर मला तू क्रेडिटवरती माल देशील का. तर तोपर्यंत ऑलरेडी त्याचा बिझनेस मी काही 2-3 कंट्रीमध्ये एस्टॅब्लिश करत होतो. त्यामुळे त्याला माझा व्यवहार माहिती होता, काम करण्याची पद्धत माहिती होती. त्यामुळे तुला ऑर्डर आल्यानंतर कर, काही प्रॉब्लेम नाही. सो तसं मग मी माझा पहिला ट्रेड केला. हे जे रिपॉन जो आला तो तिकडनं आला मग नंतर. सो अशी ती सायकल क्रिएट करत गेलो. सर, तुम्ही आत्ता सांगितलं की एवढे प्रोडक्ट्स आहेत जे आपण एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकतो, पण एखाद्याने नक्की ठरवायचं कसं की काय नक्की आपण चूज करायचं. त्याला 3 पॅरामीटर आहेत. एक, तुमची आवड कशात आहे. लोक सगळ्यात मोठी चूक करतात की ट्रेंडिंग काय ते करायला जातात, पण ते काय होतं, ट्रेंडिंग म्हणजे जातं ते थोड्या वेळा. मग ते आयुष्यभर राहणार नाही ना. सो ते प्रोडक्ट इंटरेस्टवरनं डिसाईड करणं सगळ्यात महत्त्वाचं. मला इंटरेस्ट फूड इंडस्ट्रीमध्ये म्हणून मी फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतो. मला ऑइल इंडस्ट्रीमध्ये ट्रेंडिंग होतं, मी जेव्हा ऑइल इंडस्ट्री खूप चांगली चालली होती, इंजिनिअरिंग इंडस्ट्री खूप चांगली चालली आहे, म्हणून मी त्यात पडलो होतो. माझं इंटरेस्टच नाही, मी लॉंग टर्म कामच नाही करू शकणार त्यात. सो पहिला पॅरामीटर आहे इंटरेस्ट. दुसरा पॅरामीटर, तुमचं प्रोडक्ट किती देशांमध्ये एक्सपोर्ट होतंय भारतामधनं, आणि त्याचबरोबर कुठले देश भारताव्यतिरिक्त इम्पोर्ट करतायत. आणि तिसरं फॅक्टर आहे ते म्हणजे तुमच्या प्रोडक्टला तुम्हाला काय वाटतं सेलिब्रिटी किती आहे. लोक चुका कुठे करतात माहिती आहे की एकाच वेळेस 10-10, 20-20 प्रोडक्ट डिसाईड करतात. सो ते हे पॅरामीटर्स आहेत, बेसिक पॅरामीटर्स. आवड सगळ्यात महत्त्वाची आहे, बाकी सगळं मॅनेजेबल आहे. भारतात एखादं 100 रुपयाचं प्रॉडक्ट असेल तर ते अब्रॉड कितीला आपण विकू शकतो. आता उदाहरणं द्यायची झाली तर दुर्वा माहिती आहे, दुर्वा जे आपण गणपती बाप्पाला वाहतो, त्या दुर्वा आपल्याला वेळेला फुकट मिळतात. आत्ता जाऊन तुम्ही ॲमेझॉन जर्मनीच्या वेबसाईटवरती जा आणि तिकडे जाऊन सर्च करा कॅट फूड का कॅट ग्रास सर्च करा. तुम्हाला दिसेल एक छोटीशी कुंडी, त्याच्यामध्ये 20 दुर्वा 1800 रुपयाला विकलं जाते. आपल्याकडे साऊथ साईडला बांबूचे ग्लासेस मिळतात. ते रस्त्यावरती जर बघायला गेलं तर तुम्हाला ते आय थिंक 100-125 रुपयाला मिळतील. UK च्या ॲमेझॉनवरती ते सेल होताना 2000-2500 होत आहेत. तुम्ही ते प्रोडक्ट विकताय कुठे ह्याच्यावरती खूप गोष्टी मॅटर करतात. तुम्ही तुमच्या प्रोडक्टची पोझिशनिंग काय करताय, त्याच्याबद्दलची स्टोरी काय क्रिएट करताय, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी माझ्याबद्दल सांगायचं होतं, अगदी प्रोडक्ट आणि त्याचे प्राइसिंगचं सांगायचं होतं. मी एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग जे आत्ता देतोय ते मी आधी 2500ला द्यायचो, आणि आता तेच सेम ट्रेनिंग मी 18,000ला देतोय. ट्रेनिंगमध्ये काय फरक नाही झाला, मी माझं पोझिशनिंग चेंज केलं. सो असं प्रत्येक प्रोडक्टचं आहे. म्हणजे हा वाज जो आहे, हा वाज तुम्ही जर अशा ठिकाणी विकायला गेला जिकडे स्लम एरिया आहे तर कदाचित 100 रुपयाला जाईल. पण हेच जर तुम्ही दुबईच्या एम्पोरियममध्ये विकायला गेला तर हाच सेम वाच 5,000ला विकला जाऊ शकतो. सो असे तुमचं प्रोडक्टचं पोझिशनिंग कुठे आहे, कसं आहे, त्याच्यावरती त्याची प्राइसिंग ठरते. विकायला गेलं तर लोक दगडं पण विकतात. पेट्रॉक जर तुम्ही ऐकलं असेल तर दगडं पण विकतात लोक 1800, 2,000 रुपयाला. सो विकणं ही कला आहे. आणि म्हणजे मी माझ्या बायकोला नेहमी सांगतो की आपल्या मुलांना शिक्षण शिकले नाही तरी चालतील, पण कुठले स्किल्स त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे. एक तर सगळ्यात पहिले सेल्स स्किल्स असणं इम्पॉर्टंट आहे. दुसरं म्हणजे स्ट्रीट स्मार्ट असणं गरजेचं आहे. डिग्री मॅटर नाही करत. मी अनेक लोक बघितले जे लोकांनी माझ्यावर डॉक्टरेट केली आणि आत्ता कुठेतरी महिन्याचे 2-1 लाख रुपये पगारावरती, 2-3 लाख रुपये पगारावरती, ऑफकोर्स ते पण त्यांचं इम्पॉर्टन्स आहे, पण 2-3 लाखावरती काम करतायत. माझ्यासारखे जे स्ट्रीट स्मार्ट होते ते करोडमध्ये काम करतात. सो स्ट्रीट स्मार्ट असणं इम्पॉर्टंट. आणि तिसरं म्हणजे नेटवर्किंग उभं करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वडील त्यांना कायम एक गोष्ट बोलायचे की तुझ्या अकाउंटला किती पैसे ते मॅटर नाही करत, तुझ्या घराच्या बाहेर चपला किती ते मॅटर करतं. सो तुमचं ज्याचं नेटवर्क मोठं
त्याचं नेटवर्थ मोठं. सो नेटवर्क, तुमचं स्ट्रीट स्मार्ट स्किल्स आणि सेलिंग स्किल्स. ज्याला विकता आलं तो माणूस आयुष्यात उपाशी राहू शकत नाही. सो विकण्याची कला इम्पॉर्टंट आहे. घर बसल्या महिला ज्या आहेत तर त्या हा व्यवसाय करू शकतात का? तुमच्याकडे कुठले एक्झाम्पल्स आहेत का स्पेसिफिक? हो, सुवर्ण गायकर म्हणून एक ठाण्याच्या महिला आहेत, हाऊसवाईफ आहेत. मसाले एक्सपोर्ट केले त्यांनी मोरोक्कोला. बरं. नंतर मेघना जाधव म्हणून पुण्यातल्या एक जण आहेत. त्यांनी इंजिनिअरिंग प्रोडक्ट एक्सपोर्ट केले. म्हणजे त्यांचा घरात व्यवसाय होता पण वडिलांचा व्यवसाय होता. तर त्यांनी प्रोडक्ट निवडताना त्यांच्या वडिलांचं प्रोडक्ट निवडलं आणि एक्सपोर्ट केलं. किंवा लीना रावल म्हणून पुण्यातल्या एक जण आहेत, त्या इंजिनिअरिंग प्रोडक्ट्समध्ये एक्सपोर्ट करतायत. किंवा स्नेह कुलकर्णी म्हणून एक जण आहेत, ज्या एक सर्व्हिस एक्सपोर्ट करतायत. स्वतः सर्व्हिस एक्सपोर्ट हा एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे प्रत्येकासाठी, महिलांसाठी स्पेशली आहे, कारण वेळेचं त्यांना हे सांभाळायला लागतं. सो त्या बेसिकली स्वतः स्नेह कुलकर्णी जे बोललो मी, AI मध्ये वगैरे थोडंसं अभ्यास करत होत्या. त्यांनी मल्टिपल कंट्रीजला अप्रोच केल्यानंतर त्यांच्या कन्सल्टिंग सर्व्हिसेस देतात, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस आणि AI कन्सल्टिंग सर्व्हिसेस. तर त्या सर्व्हिसेसला पण मागणी खूप चांगल्या प्रमाणात आहे. सो तुमच्या स्किल बेसवरती पण सर्व्हिस एक्सपोर्ट करता येऊ शकतो. आणि महिलांसाठी सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म जर घर वेळ प्रॉपर मॅनेज करून करायचं असेल तर ई-कॉमर्सवरती सेलिंग करणं. कारण तुम्ही तिकडे काय बांधून राहत नाही. तुम्ही एकदा त्या सिस्टम सेट केल्यात, त्या सिस्टम सेट करायला महिना दीड महिना जातो. त्यानंतर मग ते चालू राहतं. फक्त आठवड्यातनं एकदा किंवा दिवसातनं एकदा थोडं ट्विक्स अँड टर्न्ससाठी चेक करायला लागतं, काय चाललंय काय नाही चाललंय. आपण जेव्हा एखादा माणूस बिझनेस सुरू करतो त्याला नवीन किंवा पहिला ग्राहक मिळवणं किंवा पहिला कस्टमर मिळवणं किती अवघड आहे आणि तो कसा शोधता येऊ शकतो? मी कायम एक गोष्ट सांगतो की तुमचा पहिला कस्टमर हा प्रॉफिटसाठी बघूच नका. बरं. त्याला तुम्ही तुमची जे प्रॉफिट तुम्हाला मिळणार होतं त्याच्यामध्ये ती तुमची शिकवणी समजा. कारण मी किती ट्रेन केलं तरी फील्डवरती प्रॅक्टिकली तुम्हाला जाऊन काम करायचं आहे. त्यामुळे नो प्रॉफिट नो लॉसवरती, लॉसमध्ये करू नका, पण नो प्रॉफिट नो लॉसवरती करा. आणि मी सगळ्यात बेस्ट सिस्टीम जी मी वापरली माझ्या लाईफमध्ये, जे मी त्या रिपॉन बरोबर केलं होतं, की मी त्याच्याकडे बसलो, त्याला मी पूर्ण शीट दाखवली की मला प्रोडक्ट एवढ्याला मिळतंय, त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट एवढी आहे, त्याच्यावरती पॅकेजिंग कॉस्ट एवढी आहे, मी माझं प्रॉफिट एवढं ठेवलेलं आहे, तू मला सांग, मी बाकी वरचं काही चेंज नाही करू शकत. इव्हन त्याला मी माझ्या सप्लायरकडनं आलेलं कोटेशन पण दाखवलं की बाई हे त्यांनी दिलं आणि तेच मी तिकडे लिहिलं आहे, मी प्रॉफिट एवढं ठेवलं, तू मला सांग प्रॉफिट किती ठेवू. लाजे खातर तो बोलला पण नाही कमी कर म्हणून. सो ट्रान्सपरंट राहणं कस्टमर बरोबर. लोक सगळ्यात मोठी चूक इथेच करतात की कस्टमर बरोबर ट्रान्सपरंट राहायला लाजतात. ॲटलिस्ट माझ्या इंडस्ट्रीमध्ये बद्दल तरी सांगतोय मी, एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणा की इव्हन इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये पण मी तेच केलेलं आहे. मी सगळं ओपन ठेवायचं आणि हे माझं प्रॉफिट मी इथे ठेवलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही सांगा मला. सो जेव्हा तुम्ही बायरला तुमच्या ट्रान्सपरन्सी दाखवताना किंवा बॉस हा माणूस ॲटलिस्ट तो आहे ना, एक विश्वास क्रिएट व्हायला मदत होते. आणि या इंडस्ट्रीमध्ये काय होतं, बायर तुम्हाला समोर बघत नाही, तुम्ही जे दाखवताय त्याला त्याच्यावरतीच त्याला विश्वास ठेवायचा आहे. सो त्यामुळे तुम्ही ते जितकं खरं दाखवाल तितकं ते कनेक्टिव्हिटी क्रिएट व्हायला चालू होते. आणि कायम मला असं वाटतं तुमचा कस्टमर हा तुमचा फॅमिली मेंबरसारखा असला पाहिजे. म्हणजे माझे जे कस्टमर जेवढे आहेत वर्ल्ड वाईड, ते मी जेव्हा त्या देशांमध्ये जातो तेव्हा ते मला त्यांच्या घरी बोलवतात, किंवा माझी फॅमिली असेल तर मग फॅमिली सगळं घरी बोलवतात. ते जेव्हा इंडियात येतात ते माझ्या मुलांसाठी खेळणी घेऊन येतात. इतकं ते रिलेशन झालेलं आहे. त्याचं कारण मी तो ओपननेस ठेवला आहे. आणि ह्याच्यात होतं काय म्हणजे, लॉंगर टर्ममध्ये समजा तुम्ही एखादं प्रोडक्ट त्यांना पाठवलं, समजा मी एखाद्या बायरबरोबर काम करतोय वर्षानुवर्ष आणि एखादं प्रोडक्ट पाठवलं आणि जाता समजा काय चुकीमुळे ते खराब झालं, तर ते तेवढ्यापुरतं अफेक्ट करतं, लॉंगर टर्म धंद्यावरती अफेक्ट नाही करत. कारण ते एक पर्सनल रिलेशन, पर्सनल बॉन्डिंग क्रिएट झालेलं आहे. सो ते पर्सनल बॉन्डिंग कसं क्रिएट करा, फोर्स त्याला वेळ जातो, ते बिल्टअपला वेळ जातो. सो ते स्टार्ट करण्यासाठी ओपननेस इज इम्पॉर्टंट. पूर्ण पिक्चर क्लिअर त्यासमोर ठेवून द्या. काय होणार, वर्स्ट केस काय होईल, मरणार तर नाही आहेत ना. वर्स्ट केस काय होईल की ती ऑर्डर हातात निघून जाईल, तो नाही तर दुसरा. बायरची कमी नाही आहे देशामध्ये, जगामध्ये कमी कसली आहे तर जेन्युअन सप्लायरची कमी आहे. सो ते तुम्हाला हँडल करता येणं इम्पॉर्टंट आहे. सो क्लॅरिटी माझ्या मते, त्याला स्पष्टता देणं, प्रामाणिकपणे सगळं जे आहे ते फॅक्ट सांगणं पहिल्या ट्रेडला तरी ॲटलिस्ट, की जेणेकरून एंट्री इझिली पॉसिबल होते. आता तुम्ही म्हणालात की पहिल्या ट्रेडला, तर असे कुठले एक्सपिरियन्सेस आहेत किंवा कुठली उदाहरणं आहेत का तुमच्याकडे की ज्यांनी व्यवसाय सुरू केलाय आणि लगेच त्यांना क्लायंट मिळालाय आणि लगेच त्यांनी बिझनेस खूप चांगल्या प्रकारे सुरू केलाय? हो का, सेटअप करायला साधारणपणे तुम्हाला 1-2-2.5 महिने जातात.
म्हणजे तुमचं प्रोडक्ट रिसर्च असेल, प्रोडक्ट कुठल्या देशात पाठवतो त्या देशाचा रिसर्च असेल, किंवा तुमच्या मार्केटिंग सेटअप्स करावे लागतात, म्हणजे एम्बसीला मेल करणं असेल, एक्झिबिशनला जाणं असेल, या सगळ्याला 3-1 महिने तुम्हाला द्यावे लागतात. पण त्याच्यानंतर क्विक कोणाला मिळालं असेल तर एक उदाहरण मी कायम देतो. माझ्या एका स्टुडंट्स ज्यांनी 2,500 माझ्याकडे ट्रेनिंग घेतलं होतं, आणि तो त्याचा माझ्या लाईफमधला मी ज्याला शिकवलं त्याचा पहिला ट्रेड होता. मयूर सकपाळ म्हणून कराडाचा एक मुलगा आहे, स्टुडंट होता. काम चालू केलं, काम चालू करून त्याच्यावरती त्याला माझी ते पहिलीच ऑर्डर 5-6 लाखाची त्याला आली होती, आणि पहिली ऑर्डर होती अंड्याची. आणि प्रॉपर रिसर्च न केल्यामुळे पॅकेजिंग बद्दलचं प्रोडक्ट तिकडे त्या देशामध्ये जाईपर्यंत अंड्यांचे ऑमलेट झाले होते. सो त्याचा ट्रेड झाला, पण तो सक्सेसफुल नाही झाला. पण कन्सिस्टंटली त्यांनी काम करत राहिलं. आज वर्षाला माझ्या मते त्याचा आता 8.5 करोडचं टर्नओव्हर आहे. सो हे एक आहे. की सर्व्हिसेसमध्ये तर बरेच उदाहरणं होतं. म्हणजे अगदी आत्ता आपण आहोत माझ्या मते जुलै महिन्यामध्ये. मे महिन्यामध्ये एकाने माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलं आणि स्वतःची कन्सल्टन्सी चालू केली. पहिल्या महिन्याचा रेव्हेन्यू 1.5 लाख रुपये आहे. सुयोग वाळके त्या मुलाचं नाव आहे. नंतर दीपक जोशी म्हणून पुण्यातलेच एक जण आहेत. त्यांनी माझ्या ते गेल्या वर्षी मार्चमध्ये माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलं होतं. सॉरी, मेमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. त्यांनी पण इमिजिएटली प्रोडक्ट एक्सपोर्ट केला. 8.5 लाखाचा पाम ऑइल एक्सपोर्ट केला त्यांनी. सो असे इमिजिएट सक्सेस. कसं आहे ना, सक्सेसला किती वेळ लागतोय तो मॅटर करतं. प्रोडक्ट कुठलं, तुम्ही कुठल्या डेन्सिटीमध्ये जाताय, प्रोडक्टच्या कुठली कंट्री टार्गेट करताय, ह्याच्यावरती मॅटर करतं. पण सक्सेस मिळतं हे मी गॅरंटी देऊन सांगतो. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये मी एकमेव ट्रेनर आणि कोच असेल जो ऑन पेपर ॲग्रीमेंट लिहून देतो की जर तुम्ही मी दिलेल्या सिस्टीम्स फॉलो केल्यात आणि जर पहिल्या 6 महिन्यामध्ये तुमची पर्चेस ऑर्डर जनरेट नाही झाली तर मी आयुष्यभर फुकट काम करेन तुमच्यावर, मी आणि माझी टीम, तुमचा पहिला ट्रेड होईपर्यंत. कारण मला माहिती आहे मी ज्या सिस्टीम, मुळात त्या सगळ्या सिस्टीम मी वापरल्यात माझ्या धंद्यासाठी. सो मला माहिती आहे त्या फुल प्रूफ आहेत. सो जे मी अनुभवलं तेच मी समोरच्याला देतोय. काही लोकांना वेळ लागतो, काही लोकांचं लवकर होतं, आणि त्यातनं हजारो सक्सेस स्टोरी क्रिएट झालेल्या आहेत त्या सेम सिस्टीम वापरून. पण लोकांचा प्रॉब्लेम तो सिस्टीम वापरायच्या नसतात. सो सिस्टीम वापरलं तर सक्सेस मिळतोच, त्याला काहीच कठीण नाही त्यामध्ये. सर, आत्तापर्यंत तुम्ही सांगताय किंवा आपण बाहेरनं खूप ठिकाणून ऐकतो की एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये खूप करोडोंचा प्रॉफिट होतो. तर असं खरंच होतं का? हा एक जेनेरिक गिमिक आहे? नाही, या इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिट मार्जिन्स 4% सुरू होतात, ते अगदी 500-600% पर्यंत जातात. बरं. यामध्ये गेम क्वांटिटीज आहे. प्रॉफिटेबिलिटी हायच पेक्षा क्वांटिटीचा गेम आहे. सो काही प्रोडक्ट असे, जर तांदळामध्ये मार्जिन मिळतं 10 पैसे 15 पैसे मार्जिन मिळतं, पण तांदळाच्या ऑर्डर जे येतात ते 100 कंटेनर 200 कंटेनर 250 कंटेनर अशा ऑर्डर येतात. सो तुम्हाला कुठला गेम खेळायचा, हाय प्रॉफिटेबिलिटीचा खेळायचा की हाय टर्नओव्हरचा खेळायचा आहे, हे डिसाईड करून तुम्हाला प्रोडक्ट डिसाईड करायला लागेल. पण यास करोडोचे प्रॉफिट्स होतात. मग मला माझा पर कंटेनर साधारणपणे 3.5 ते 3.5 लाख ते 6 लाखाच्या मध्ये मला प्रॉफिट्स मिळतात फ्रेंच फ्राईजला. सो पॉसिबिलिटी त्याला भरपूर आहेत, काहीच त्याला लिमिटेशन नाही. की मी आत्ता जसं दुर्वांचं उदाहरण दिलं, मग त्याला तर काही लिमिटच नाही आहे प्रॉफिटेबिलिटीला द्या. आता तुम्ही स्वतः तुमचंच एक्झाम्पल आहे की तुम्ही 7,000पासून सुरुवात केलेला बिझनेस आत्ता कोट्यांमध्ये टर्नओव्हर आहे. तर ही जर्नी कशी काय तुम्ही मिळवलीत? हे जे आपण उदाहरण देतो ते उद्यमी महाराष्ट्राचं आपण देतोय बेसिकली सर्व्हिसमध्ये. आता मी जे देतोय ती पण एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिसेस झाली. बरोबर. एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टिंग ही एक्सपोर्ट इम्पोर्टची सर्व्हिसेस झाली. सो हे अचीव्ह करण्याचं मला असं वाटतं मेजर गेम राहिलेला, एकतर माझा का क्लिअर होता, माय का वॉज हेल्पिंग द कम्युनिटी. दुसरं, मी सगळं स्वतः नाही करत बसलो. जी सगळ्यात मोठी चूक कुठलाही नवीन किंवा जुना अंतर्भूत करतो की सगळंच मी करेन. तुमचे जे प्लस पॉईंट्स आहेत, तर माझा प्लस पॉईंट आहे सेल्स आणि मार्केटिंग, तर मी कम्प्लीट फोकस त्याच्यावरती करतो. ज्या गोष्टी मला चांगल्या येत नाहीत त्या मी तर आउटसोर्स करतो की त्यासाठी टीम मेंबर अपॉइंट करतो. करेक्ट. आणि दुसरं म्हणजे मोठी स्वप्न बघणं. म्हणजे मी मगाशी आपण जे बोलत होतो त्यावेळेस मी सांगितलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये, ते पण मराठीमध्ये 1000 लोकांचा ट्रेनिंग प्रोग्राम करण्याचा कोणी विचारच नव्हता केला. मी तो विचार केला जो लोकांसाठी इम्पॉसिबल होता. कसं होतं ना, जेव्हा तुम्ही एखादा इम्पॉसिबल विचार करता ना, त्यावेळेस सगळेच सांगत असतात शक्य नाही होणार, शक्य नाही होणार. सो जर तुम्ही फेल झालात तर लोक तर असं पण सांगत होती नाही होणार आहे, पण जर झालात तर मग तुम्ही हिस्ट्री क्रिएट कराल. तुम्ही वर्कशॉप्स जे घेता त्यामध्ये तुम्ही नक्की काय काय शिकवता? माझ्या वर्कशॉपचा जर फ्लो सांगायचा झाला तर सगळ्यात पहिले मी एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री कशी चालते ते सांगतो.
एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये बॅरियर्स काय आहेत. प्रॉब्लेम फक्त छान छान वावा नाही सांगत, मी काय चांगलं होऊ शकतं आणि काय चुकीचं होऊ शकतं, दोन्ही पॅरामीटर, कारण मग त्यांना त्यांचा निर्णय घेणं सोपं होतं. त्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्टच्या पूर्ण प्रोसिजर्स दाखवतो की जिकडे प्रोडक्ट कसं निवडायचं, टार्गेटेड कंट्री कशी डिसाईड करायची, त्या कंट्रीजमध्ये रिसर्च कसा करायचा, त्या प्रोडक्टसाठी बायर कसा शोधायचा. तर बायर शोधणं हा सगळ्यात मोठा लोकांनी लपवून ठेवलेला फॅक्टर आहे. मी तो ₹99 वर्कशॉपमध्ये सांगून टाकतो, बायर फाइंडिंग कशी करायची. सो त्यातनं एक क्लॅरिटी येते लोकांना की बाबा हे पॉसिबल आहे. आणि त्याचबरोबर मी त्यांना काही गोष्टी करून लाईव्ह दाखवतो. म्हणजे मी त्या 4 तासाच्या वर्कशॉपमध्ये प्रोडक्ट सिलेक्ट कसं करायचं लाईव्ह करून दाखवतो त्यांना. की असं नाही की तुम्ही ट्रेनिंग प्रोग्रामला या मग तुम्हाला दाखवेन. माझ्या आयुष्याचा फंडा सिंपल आहे, तुमच्याकडे ₹1 घेतला मी 10x व्हॅल्यू द्यायलाच पाहिजे. सो जर ₹99 घेतले तुमच्याकडे तर ₹990 व्हॅल्यू मी देता येणं मला गरजेचं आहे. सो मी त्यांना प्रोडक्ट कसं निवडायचं, टार्गेटेड कंट्री कशी शोधायची आणि बायर फाइंडिंग कसं करायचं याची एक सिस्टीम मी ॲक्च्युअली लाईव्ह करून दाखवतो. तुम्ही आतापर्यंत खूप वेळा म्हणालात की सेल्स आणि मार्केटिंग खूप महत्वाचं आहे, तर असं का आहे? काय होतं ना, सेल्स आणि मार्केटिंग हा मॅक्सिमम टाइम्स आपल्याकडे टॅबू मानला जातो. म्हणजे आपण असं पटकन शिवी दिला तर मार्केटिंग करतोय, शिवी दिल्यासारखं बोलून जातो. पण व्यवसायाची जर बॅलन्स शीट तुम्ही बघितली तर फक्त सेल्स एकमेव डिपार्टमेंट आहे जो क्रेडिट घेऊन येतो, बाकी सगळे डिपार्टमेंट डेबिटमध्ये असतात. सो तोच एक डिपार्टमेंट आहे तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणणार आहे. करेक्ट. मी आज सांगतो, आज माझ्यापेक्षा मोठे भारतामध्ये अनेक, माझ्यापेक्षा चांगले शिकवणारे अनेक बिझनेस कोचेस आहेत भारतामध्ये, एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकवणारे. माझ्यापेक्षा खूप, मी ज्यांच्याकडे अनेक गोष्टी मी शिकू शकतो असे लोक आहेत जे तज्ज्ञ आहेत या इंडस्ट्रीमधले. पण ओळखतो कोण? मला ओळखतात. मी जे अभिमानाने सांगतो की मी आज भारतातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनर आहे, ह्याचं कारण आहे की आय एम नोन. सो ग्रँड कार्डन माझे जे सेल्स कोच आहेत त्यांचं एक वाक्य आहे की इट डज नॉट मॅटर हाऊ मच बेस्ट यू आर, व्हॉट मॅटर्स इज हाऊ मच बेस्ट नोन यू आर. सो तुम्ही किती चांगले आहात किंवा किती छान काम करता हे इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही काम चांगलं करता किती लोकांना माहिती आहे हे इम्पॉर्टंट आहे. सो दॅट इज सेल्स. सो ते तुम्ही लोकांपर्यंत आणि ते पोहोचण्यासाठी मार्केटिंग करणं इम्पॉर्टंट आहे. बघा, मार्केटिंग डिपार्टमेंटचा रोल काय असतो तर लीड जनरेट करणं, आणि सेल्स डिपार्टमेंटचा रोल असतो लीड कन्वर्ट करणं टू द बायर. सो म्हणून सेल्स आणि मार्केटिंग, म्हणून बाकी सगळं ऑपरेशन्स असतील, प्रोडक्ट असेल, हे सगळं हळूहळू डेव्हलप होणारच आहे. सेल्स आणि मार्केटिंग रोज झालं पाहिजे. इट इज अ डेली प्रोसेस. आणि जर मार्केटिंग प्रॉपर केली, मार्केटिंगमध्ये फंड्स प्रॉपर टाकलेत, स्पेंड्स प्रॉपर केलेत, ॲड स्पेंड, आणि आता मी जेव्हा चालू केलं तर आमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस होते. म्हणजे आम्हाला झक मारत एखाद्या देशामध्ये जायला लागायचं किंवा आम्हाला एक्झिबिशन अटेंड करायला लागायचे. आज डिजिटल मार्केटिंगमुळे खूप सोपं झाल्यात गोष्टी, की मी घरात बसून मी टार्गेट करू शकतो की US मधल्या कुठल्या गावामधल्या माणसाने माझी ॲड बघावी. सो तो एक मोठा लेव्हरेज आहे. म्हणजे आधी मला आठवतंय टाइम्स ऑफ इंडियाला एक फुल पेज ॲड द्यायची असतील तर अजूनही 18, 25, 20 लाख रुपये घेतात. आज मी 20 लाखामध्ये अख्खा भारत कव्हर करू शकतो. लोक लाजतात, मला का माहीत नाही, लोक मार्केटिंगच्या सेल्स करायला लाजतात. पण जगातला हायएस्ट पेईंग जॉब हा सेल्सचा आहे. सगळ्यात जास्त रेव्हेन्यू सेल्सवाले करू शकतात. आपण प्रत्येक जण रोज स्वतःला विकत असतो, पण धंद्यामध्ये करायला लाजतो. सो मला माझं हे की सेल्स नाही करता आला तर धंदा नका करू. तुमचं शिबिर जे आहे ते कोण अटेंड करू शकतं? शहरातलेच लोक करतात का गावातून पण येतात लोक? माझ्या कुठलं 3 दिवसाचं म्हणताय तुम्ही की ₹99? कुठलंही. माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं माणसं येतात. बरं. म्हणजे अगदी नंदुरबार, गोंदिया, बुलढाणा, अख्ख्या महाराष्ट्रातनं येतात. देशातल्या वेगवेगळ्या राज्यातनं लोक येतात. जे नॉन मराठी आहेत ते पण येतात. मी माज आहे माझा की तुला माझ्याकडनं एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकायचं तर मराठीतच शिकायला लागेल, तुला ती भाषा येत नाही तर शिक आणि मग माझ्याकडे. आत्ता माझा जो ट्रेनिंग प्रोग्राम झाला एक आठवड्याभरापूर्वी, त्या ट्रेनिंग प्रोग्रामला 6 देशातनं माणसं आली होती. बरं. आले, ट्रेनिंग अटेंड केलं आणि परत गेले. म्हणजे स्कॉटलँडमधनं एक जण होते, सिंगापूरमधनं एक जण होते, दुबई, सौदी आणि अजून 2 फिलिपिन्सवरनं एक जण आले होते. तर ते लोक येऊन ट्रेनिंग अटेंड करून जातात. कमाल. सो ही मराठीची मजा आहे. त्याला काही लिमिट नाही, कोण करू शकतो. मी 12 वर्षाचा मुलगा येऊन अटेंड करतोय, 82 वर्षाचे एक आजोबा आहेत ते येऊन अटेंड करतात, 82-83 वर्षाचे. सो वयाची काही मर्यादा नाही आहे, पैशाची काही मर्यादा नाही आहे. ज्याला व्यवसाय करायची तयारी आहे आणि ज्याला सिस्टीम फॉलो करायची तयारी आहे त्यातलं कोणी येऊ शकतं त्या ट्रेनिंग प्रोग्रामला. पण त्यात तुम्ही जे शिकवता त्यातल्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या अगदी सामान्य माणसाला कळू शकतात का? बघा, मला एक कळतं की आत्ता मी टेक्निकली जरी शिकवलं
समजा मी शिकवलं की भारताचा अमेरिकेबरोबर ट्रेड ॲग्रीमेंट काय झालंय किंवा अमेरिकेने चायनाबरोबर ट्रेड ॲग्रीमेंट काय झालं, ह्याचा त्या व्यक्तीचा पहिला कंटेनर एक्सपोर्ट होण्याशी काय घेणं देणं आहे? प्रॅक्टिकली काही नाही. हो. आत्ता मला शिकवणं काय गरजेचं आहे की बाबा तुझा पहिला कंटेनर किंवा तुझं पहिलं कन्साइनमेंट किंवा तुझे पहिलं रेव्हेन्यू जनरेशन कसं होईल, तर मी ते शिकवतो पहिले. 2 प्रकारची माणसं येतात माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला. एक ज्यांचा इन्कम चालू आहेत आणि त्यांचा फोकस मला एक्सपोर्टमध्ये जायचं आहे, सो त्यांना इन्कम हा प्रॉब्लेम नाही आहे. आणि दुसरे येतात की ज्यांना रेव्हेन्यू जनरेशन ताबडतोब करायचं आहे. सो माझं ट्रेनिंग प्रोग्राम दोघांसाठी असतं. बरं. सो ज्याचा फोकस आहे मला एक्सपोर्टमध्ये जायचं आहे, एक्सपोर्टच करायचं आहे, त्यांना मग एक्सपोर्टच्या सिस्टम्स देतो. ज्यांचं हे की मला रेव्हेन्यू जनरेशन करतात, 3 महिन्यामध्ये रेव्हेन्यू पहिला कसा जनरेट करता येईल त्याच्यावरती फोकस देतो. सो प्रत्येकाला ज्याला पैसे कमवायचे त्याच्यासाठी पण हे ट्रेनिंग प्रोग्राम आहे, ज्याला एक्सपोर्ट करायचं आहे त्याच्यासाठी पण आहे, ज्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रोडक्ट किंवा त्यांचं सर्व्हिस पाठवायची त्यांच्यासाठी पण आहे, आणि ज्यांना भारतामध्ये व्यवसाय वाढवायचा आहे त्यांच्यासाठी पण ट्रेनिंग प्रोग्राम आहे. म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर जे काही आहेत त्यांच्यासाठी पण. सर्व्हिस प्रोव्हायडर, मॅन्युफॅक्चरर्स, ट्रेडर्स, नोकरी करणारे, काय म्हणतात गृहिणी, नंतर ज्यांच्याकडे नोकऱ्या नाही आहेत ते, असे सगळे लोक येतात ट्रेनिंग प्रोग्राम आणि प्रत्येकाला रिझल्ट मिळतात. तुम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलंय का? हो, अनेक शेतकरी असतात माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला. ऑलमोस्ट 20% लोक शेतकरी असतात. बरं. आणि महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून शेतकरी येतात. आपल्याकडे मी कायम बोलतो की ज्या दिवशी देशातला शेतकरी स्वतःच्या घेतलेलं पीक स्वतः एक्सपोर्ट करायला लागेल, एखाद्या मधल्या आडतदाराला न देता, त्या दिवशी देशामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही होणार. कारण स्केलेबिलिटी आहे. हो. म्हणजे बोलू नये, पण त्या शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही करोडपती झालोय. पण ते शेतकरी आहेत तिकडेच आहेत. किंवा अनेक गुजरातच्या, राजस्थानची माणसं येतात, त्या शेतकऱ्यांचा माल घेतात, मुंबईला येऊन एक्सपोर्ट करतात आणि करोडो रुपये कमवून जात आहेत. पण तो शेतकरी आहे तिकडेच आहे. तर त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी स्वतः एक्सपोर्ट करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि त्या शेतकऱ्यांची मुलं जर शिकलेली असतील तर त्यांना ते काय म्हणतात टेक्नॉलॉजिकल सपोर्ट मुलांनी देणं गरजेचं आहे. मग शेतकरी जो आहे तो कुठल्या कुठल्या गोष्टीची निर्यात करू शकतो? असं कुठलंही प्रोडक्ट नाही आहे जे लिगल आणि एक्सपोर्ट नाही होऊ शकत. बरं. म्हणजे तुम्ही कांदा एक्सपोर्ट करू शकता, द्राक्ष एक्सपोर्ट करू शकता, पोमोग्रेनेट एक्सपोर्ट करू शकता, तुमचं वॉटरमेलन एक्सपोर्ट करू शकता. असं कुठलं प्रोडक्ट नाही जे लिगल आहे आणि जे एक्सपोर्ट नाही होऊ शकत. आणि क्वालिटी, लोकांचं एक मोठं हे असतं की ऑर्गॅनिकच लागतं का एक्सपोर्टला, तर असं अजिबात नाही आहे. आपण जे पीक घेतो ते पीक एक्सपोर्ट होऊ शकतं. अगेन प्रत्येक प्रोडक्टप्रमाणे, त्याच्या सायझेसप्रमाणे, त्याच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे देश बदलू शकतात. पण एक्सपोर्ट होऊ शकतं का? तर हो. मग 55 mm कांदा पण एक्सपोर्ट होतो आणि 25 mm पण कांदा एक्सपोर्ट होऊ शकतो, किंवा अगदी सडलेला कांदा पण एक्सपोर्ट होतो. सो त्याला काही लिमिटेशन नाही आहे. शेण एक्सपोर्ट होतं आपल्याकडनं. सो कुठलं प्रोडक्ट त्याची क्वालिटी अशीच असली पाहिजे का? तर असं काही नाही आहे. प्रत्येक प्रोडक्ट एक्सपोर्ट होऊ शकतं, प्रत्येक प्रोडक्टला मागणी आहे. तुम्हाला तो राईट देश शोधून तिकडे मार्केटिंग करणं इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याकडे असं आहे की खूप शिकलेले लोक आहेत पण अनएम्प्लॉईड आहेत. तर ह्या लोकांना इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेसचा कसा फायदा होऊ शकतो? तुम्ही अनएम्प्लॉईड असाल तर तुम्ही छोट्याने चालू करा. अगदी तुमच्या आजूबाजूला काही मॅन्युफॅक्चरर्स असतील, शेतकरी असतील, मी काय केलं ते करा. त्यांच्याकडे जा, शिका एक्सपोर्ट इम्पोर्टचे डॉक्युमेंट कसे बनवायचे. नॉमिनल डॉक्युमेंट बनवायला काय हार्डली 2 ते 3 तास लागतात ते शिकायला, कसे डॉक्युमेंट बनवायचे. स्वतःहून जाऊन अप्रोच करा, त्यांना सांगा डॉक्युमेंट बनवून देतो. एक डॉक्युमेंट बनवून द्यायला माणसं 10,000 रुपये देतात. किंवा अगदी रिसर्च रिपोर्ट. आता अनेक लोक आहेत ज्यांना त्यांचे प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचे आहेत, मॅन्युफॅक्चरर्स असतील, शेतकरी असतील, ट्रेडर्स असतील, पण त्यांना त्यावर रिसर्च माहीत नाही आहे. या शिका माझ्याकडनं. रिसर्च कसा करायचा तो मी शिकवतो. एक रिसर्च रिपोर्ट बनवा प्रॉपर. कुठलाही प्रोडक्ट, समजा कप असेल, या कपचा रिसर्च रिपोर्ट बनवा आणि जेवढे कपचे मॅन्युफॅक्चर आहेत त्यांना जाऊन भेटा, किंवा तुमचं प्रोडक्ट कुठल्या देशामध्ये कसं एक्सपोर्ट होऊ शकतं याचा अख्खा रिपोर्ट माझ्याकडे 50 ते 60 पानाचा रिपोर्ट बनवू शकतो. एक रिपोर्ट मी माझ्या कंपनीमध्ये 15,000 रुपयाला विकतो. एक रिपोर्ट एकदाच बनवायचा आहे. तो रिपोर्ट कमीत कमी पुढचे 2 वर्ष चालतो. मेहनत आय थिंक 2 महिन्याची मेहनत लागेल त्याला. आणि जर महिन्याला तुम्ही अगदी 10 लोक जरी मिळाले तर 1.5 लाखाचा रेव्हेन्यू होतो. पालकांचा काय माइंडसेट असायला हवा जे नवीन कुठलाही व्यवसाय करू पाहतायत त्यांची मुलं, तर त्यांचा? पालकांचा माइंडसेट हाच असायला हवा की भले आपण व्यवसाय केला किंवा नाही केला, पण माझ्या मुलांनी किंवा माझ्या मुलींनी नोकरीच्या भिका मागत फिरायला तुम्ही स्वतःच्या मुलांना बघू शकता का? हा पहिले स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की तुम्हाला आवडेल का की माझा मुलगा किंवा माझी मुलगी उद्या आत्ता जी परिस्थिती आहे आपल्याकडे त्याप्रमाणे अजूनही पुढे जाऊन नोकऱ्यांचे वांदेच होणार आहेत. सो तुम्हाला ते आवडेल का पालक म्हणून की आपल्या मुलांनी मुलींनी डिप्रेशनमध्ये जावं की मला नोकरी मिळत नाही आहे? सो
ठीक आहे, तुम्ही शिकवायचं जे आहे ते चालू आहे, पण त्याच्याबरोबर ऑन्टरप्रेन्योर माइंडसेट क्रिएट करणं इम्पॉर्टंट आहे मुलांमध्ये. बघा, ऑन्टरप्रेन्योर माइंडसेट म्हणजे काय धंदाच केला पाहिजे असं काही नाही. नोकरीमध्ये जर एखाद्याचा ऑन्टरप्रेन्योर माइंडसेट असेल, आपण काही बघतो काही ऑर्गनायझेशन काही लोक पटकन पुढे येतात, कारण त्याचं कारण आहे त्यांच्यामध्ये ऑन्टरप्रेन्योर माइंडसेट असतो. त्यांच्यासाठी नोकरी म्हणजे फक्त सकाळी या संध्याकाळी जाणे पगार घ्या हे नसतं. त्यांच्यासाठी हे असतं की मी नोकरीमध्ये माझे इनपुट्स कसे देईन आणि बिझनेस कसा वाढेल, कारण बिझनेस वाढला त्याला माहिती आहे तो पण वाढणार आहे. करेक्ट. सो तो ऑन्टरप्रेन्योर माइंडसेट क्रिएट करणं, डेव्हलप करणं इम्पॉर्टंट आहे पालकांनी मुलांमध्ये. आणि त्याच्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म आता घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे ज्ञानमयो. बरं. ज्ञानमयोचा अर्थ होतो नॉलेजेबल, आणि आपल्या अथर्व शीर्षामध्ये ते एक वाक्य ज्ञानमयो विज्ञानमयोसी. सो ज्ञानमयो प्लॅटफॉर्मचा फोकस एकच आहे की लाईफ आणि बिझनेस कोचिंग एका प्लॅटफॉर्मवरती आम्ही घेऊन आलो आहे. माझे ट्रेनर आहेत ब्लेअर सिंगर. ते एक गोष्ट कायम बोलतात की युअर ईडी इज इक्वल टू युअर बीडी, सॉरी युअर पीडी इज इक्वल टू युअर बीडी. पीडी म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट इज इक्वल टू युअर बिझनेस डेव्हलपमेंट. ओके. जो माणूस पर्सनल लेवलला आतून समाधानी आहे त्याचा बिझनेस कधी तुम्ही बघा तो वाढलेला असतो. आणि जो माणूस त्याच्या घरी त्याच्या पर्सनल नोटवरती किंवा फॅमिली मध्ये जर तो डिस्टर्ब असेल तर त्याचे बिझनेस पण डिस्टर्ब असतात. सो त्यामुळे इनर क्रिएशन इम्पॉर्टंट आहे, पर्सनल डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी तो प्लॅटफॉर्म आम्ही घेऊन आलो आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांसाठी पण काम करतोय की पुढची पिढी ऑन्टरप्रेन्योर माइंडसेटची यावी मराठी कम्युनिटीमध्ये. सो त्यामुळे पालकांनी तो एक थॉट ठेवणं कायम गरजेचं आहे की मुलांना ॲटलिस्ट आठवड्यातनं एकदा व्यवसायाचा एखाद्या व्यवसायाबद्दलचे पिक्चर दाखवा. अनेक चित्रपट आहेत ज्यातनं व्यवसायाचे माइंडसेट क्रिएट होऊ शकतात. अनेक व्यवसायाचे चांगले पॉडकास्ट आहेत, तर त्या पॉडकास्टवरती मुलांना आत्तापासून ऐकवायला त्याची हे करा. आणि जे मुलांना तुम्ही पैसे देता ना त्याचे हिशोब मागायला चालू करा. किंवा जर जमलं म्हणजे मी आता माझा मुलगा आता 7 वर्षाचा आहे, पुढच्या वर्षीपासून त्यावर मी चालू करणं की दर दिवाळीमध्ये जे बापाने केलं ते तू पण करायचं, ग्रीटिंग कार्ड विकायचे. सो त्यातनं तो ऑन्टरप्रेन्योर माइंडसेट त्याचा क्रिएट व्हायला चालू होईल. आता त्यांनी ग्रीटिंग कार्ड नाही वाटले तर का माझ्या घरात वरणभात होणार नाही असातला भाग नाही आहे, पण ते कुठेतरी करणं गरजेचं आहे. माइंडसेट क्रिएट करणं गरजेचं आहे एक बिझनेस ओनर म्हणून. आणि ते पालकच करू शकतात, ते दुसरा कोणी बाहेरचा कोच येऊन फक्त गायडन्स देऊ शकतो. पण त्याच्यासाठी मुळात पालकांची काय तयारी आहे हे इम्पॉर्टंट आहे. सध्या मराठी विरुद्ध परप्रांतीय व्यवसाय हा खूप चर्चेतला विषय आहे. तर परप्रांतीय लोक ही व्यवसायात पुढे का आहेत असं तुम्हाला वाटतं? कोण बोललं असं? नाही आहेत. म्हणजे गुजरातमध्ये गेला तर सगळे गुजराती धंदा करतात का नोकऱ्या नाही करत? राजस्थानला गेलं तर सगळे राजस्थानी धंदाच करतात. हे आपल्याला वाटतं. मी मगाशी जे बोललो हा माइंडसेट माझा पण होता जेव्हा मी 19 वर्षाचा होतो. असं अजिबात नाही आहे. आपल्याकडे पण आता शेतकरी खूप आपला मोठा व्यापारी कोण असेल तर शेतकरी व्यापारी आहे, व्यावसायिक आहे. तर तुम्ही खालपासून वरपर्यंत जिल्ह्यापासून प्रत्येक जण व्यवसाय करतोय. हे आपण आपल्याच लोकांनी क्रिएट केलं की मराठी माणूस व्यवसाय नाही करू शकत. अहो, छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्ही बघायला गेलं तर ही वॉज अ बिझनेसमॅन, इज अ ऑन्टरप्रेनर इन अ राईट सेन्स. सो ते ऑन्टरप्रेनरशिप आपल्यामध्ये आहे, पण ते आपण क्रिएट करतो, दाखवतो. ह्यांचं काय होतं, ह्यांच्या कम्युनिटी दिसतात. आपल्याकडे व्यावसायिकांची कम्युनिटी दिसत नाही. करेक्ट. ह्यांचं ते काय जैन जागृती कार्यक्रम होतात, तिकडे त्यांचे सगळे व्यावसायिक एकत्र येतात. शेट्टी लोकांचे त्यांचे काहीतरी बिझनेस कम्युनिटी होतात, ते तिकडे ते एकत्र येतात, त्यामध्ये दिसतात. आपल्याकडे आपण एकत्र येणं खूप कमी होतं. म्हणजे काही ठराविक ग्रुप्स आहेत, जसं सॅटर्डे क्लब सारखा ग्रुप आहे किंवा गरजे मराठी सारखा ग्रुप आहे, जे लोक कम्युनिटी इव्हेंट्स करतात. त्यातनं मराठी कम्युनिटी किती मोठ्या प्रमाणात व्यवसाय करते ते कळतं. म्हणजे मला माहिती आहे की माझ्या ठाण्याच्या सॅटर्डे क्लबचा आठवड्याला जे सगळे मिळून धंदा करतात तो अमाऊंट काहीतरी 30-40 लाखापर्यंत जाते आठवड्याची. बरं. पण हे बाहेर येत नाही ना कुठे, याचं मार्केटिंग होत नाही. आणि आपल्याकडे तो एक फॅक्टर आहे की आपल्याला मुळात आपणच स्वतःला सांगितलेलं की आपलं मराठी माणूस धंदा नाही करू शकत. मग असं अजिबात नाही आहे. माझ्याकडनं ट्रेनिंग करून 1000 लोक ते मराठीच आहेत ना, ते कुठे गुजराती आहेत. ते लोक व्यवसाय करतात आहेत ना, आणि चांगल्या प्रमाणात करतायत. म्हणजे 50-50 करोडचे रेव्हेन्यू करतायत. महिन्याला 2-2, 2.5-3 करोड रुपये कमवत आहेत. ते पण मराठीच आहेत. आता महाराष्ट्राची इकॉनॉमी अशी खूप $1 बिलियन मध्ये आहे, पण तरीही इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्यामध्ये गुजरातपेक्षा ते मागे आहे. असं का आहे? गुजरातपेक्षा मागे असण्याचं ती कारणं करायला गेलो ना तर ट्रोलिंग चालू होईल. मुळात एक्सपोर्ट हा JNPT पोर्ट हा सगळ्यात मोठा पोर्ट आपला आहे एक्सपोर्टमध्ये. पण आता फोकसच मुंद्रा पोर्टवरती करतायत. मुंद्रा पोर्टवरती फोकस गव्हर्नमेंटकडनंच तिथे गेल्यामुळे
एक AJNPTचं प्रमाण कमी झालं आहे. पण प्रोडक्ट पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा झाला किंवा एंटरप्रेन्योरशिप पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचं प्रमाण चांगल्या प्रमाणात आहे आणि होऊ शकतं आणि अजूनही वाढेल पुढे जाऊन. पण अगेन गव्हर्नमेंटच्या सिस्टम्स जे आता सपोर्ट असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये व्यवसायाचे इन्क्युबेशन्स नाही आहेत. बिझनेस इन्क्युबेशनची सिस्टीम असते. इन्क्युबेशन हा शब्द अगदी शब्दशः सांगायचा झाला तर कोंबडी अंड टाकल्यानंतर तिला जे उबवण्याचं काम करते आणि त्यातनं ते पिल्लू बाहेर येतं त्याला म्हणतात इन्क्युबेशन. US UK मध्ये बिझनेस इन्क्युबेशन्स असतात की जिकडे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, सपोर्ट दिला जातो, फंडिंग्स प्रोव्हाइड केले जातात, इतर जो काय सिस्टीम्स गरजेचे त्या सगळ्या सिस्टीम प्रोव्हाइड केल्या जातात. आपल्याकडे ही योजना ती योजना अशा योजना भरपूर येतात. त्या योजना सिस्टीममध्ये दाखवता की आमच्याकडनं सँक्शन झाली, पण त्या माणसाला बँकेतनं कर्ज किती मिळालंय. म्हणजे एक कुठली तरी योजना आहे, मी त्याचं नाव नाही घेणार, ते परत त्याच्यावरनं वेगळं माझ्या मागे कधी लागतील. पण एक योजना आहे ती दिसताना मुद्रा लोनचं पण तसंच आहे की दिसता आम्ही गव्हर्नमेंटकडनं एवढ्या लोकांना सँक्शन दिलेले आहेत, लाख लोकांना एका जिल्ह्यामध्ये सँक्शन दिले, पण ॲक्च्युली बँकेकडनं लोन फक्त 10,000 लोकांना मिळालेलं असतं. कारण त्या माणसाला कधी सिबिल स्कोअर मेंटेन करण्याचे सिस्टीम सांगितले नसतात. बँक त्यांच्या जागी बरोबर आहे, पण बँक त्यांची सिक्युरिटी बघणार, गव्हर्नमेंट नंतर काय त्यांना हे करणार नाहीये. सो ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. सो त्याच्यामुळे लोक आपले पुढे येण्यासाठी बघत नाहीत. आणि दुसरं ते शार्क टँकमुळे एवढं व्यवसायाचं पेव फुटलं आहे. प्रत्येकाला व्यवसाय करायचा आहे, पण अनफॉर्च्युनेटली व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा होत चालला आहे. बघा, बिझनेस इज ऑलवेज अबाउट व्हॅल्यू क्रिएशन अँड नॉट व्हॅल्युएशन. आत्ता जो शार्क टँकमधनं बिझनेस दाखवला जातो तो व्हॅल्युएशनचा गेम दाखवला जातोय. किंवा ह्याला एवढ्याची फंडिंग मिळाली, त्याला तेवढ्याची फंडिंग मिळाली, आणि आपण सेलिब्रेट करतोय ते की मला फंडिंग मिळाली म्हणजे काय कर्ज घेतलंय तुम्ही 100 करोड 200 करोडचं कर्ज घेतलंय. कर्ज मिळायचं कसला आनंद व्यक्त करायचा. मग अल्टिमेटली मला एखाद्या कंपनीने 100 करोडची फंडिंग दिली, याच्यापेक्षा मला माझ्या धंद्यामध्ये 1 करोडचा प्रॉफिट झाला हे जास्त मोठं आहे. कारण तुम्ही फंडिंग जेव्हा घेता एखाद्या कंपनीकडनं त्यावेळेस तुमच्या कंपनीतला स्टेक्स देताय समोरच्या माणसाला, विच इज रॉंग. म्हणजे तुमच्यामध्ये ती ताकद नाही. आणि आता तर मी बँगलोरला मध्यंतरी गेलो होतो, जवळ 20 दिवस बँगलोरमध्ये होतो. बँगलोरच्या जर तुम्ही पब्समध्ये रेस्टॉरंट्समध्ये बसलात ना, तर तिकडे टेबलवरती व्हॅल्युएशनचे एजंट्स आहेत. बरं, की तुला किती फंडिंग पाहिजे सांग, मी तुला फंडिंग आणून देतो, माझे एवढे टक्के. हा धंदा आहे बँगलोरमध्ये फुल टाईम फंडिंग प्रोव्हाइड करणाऱ्या लोकांना कनेक्ट करून देण्याचा. आणि ते लोक जे एजंट्स आहेत ते त्यांचे पर्सेंटेज घेतात. बापरे. ही कुठली, म्हणजे ह्याची सिस्टीमच चुकीची आहे, ते व्हॅल्युएशन आणि या सगळ्या गोष्टींची. त्यामुळे मला असं वाटतं की व्हॅल्यू क्रिएशनवरती भर देणं इम्पॉर्टंट आहे. आणि महाराष्ट्रात अनेक लोक आहेत ना व्यवसाय चांगला करत आहेत, ज्यांनी मोठा व्यवसाय उभा केलेले आहेत. शून्यात उभं करून हनुमंतराव गायकवाड असतील, केसरी पाटील असतील, किंवा म्हैसकर असतील, असे अनेक लोक आहेत. हजारो माणसं आहेत मराठी. काही लोक तर माहिती पण नाहीत आपल्याला. काही मराठी व्यावसायिक तर इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात विश्व उभं केलं आहे, पण ते पुढे समोर येत नाही आहेत. याचं कारण त्यांना कदाचित त्या गव्हर्नमेंटच्या सिस्टीमपासून लांब राहायचं असेल, पण गव्हर्नमेंट सपोर्टिव्ह नाही आहे आपल्याकडे. आणि इट इज नॉट अबाउट ओनली महाराष्ट्र गव्हर्नमेंट, कम्प्लिटली इंडियन गव्हर्नमेंट पण. म्हणजे जर कंपॅरिझन करायचं झालं चायना गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंटमध्ये, चायनामध्ये लोकांना ट्रेन केलं जातं शाळेपासून व्यावसायिक बनण्यासाठी. बरं. आपल्यामध्ये आपली एज्युकेशन सिस्टीम पूर्ण इंग्रजांनीच क्रिएट केलेली आहे. सो त्यांचा माइंडसेट एकच होता की तुम्ही शिका आणि बाहेर येऊन आमच्याकडे नोकऱ्या करा. सो आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आपल्याला ट्रेन केलं जातं काय म्हणतात त्याला, नोकरी करण्यासाठी, जॉब ओरिएंटेड. आणि त्यांच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये त्यांना ट्रेन केलं जातं की तुम्ही एंटरप्रेन्योरशिपकडे जा. त्यामुळे चायना जगात 1 नंबरला आहे व्यवसायामध्ये. एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये तर ऑफकोर्स दे आर नंबर 1 इन द वर्ल्ड. सो हा माइंडसेटचा डिफरन्स आहे स्टार्टिंग वरपासून खालपर्यंत. तो चेंज करणं गरजेचं आहे. कारण बिझनेस इज ऑलवेज 90% अबाउट माइंडसेट आणि ओन्ली 10% अबाउट द स्किल्स. आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंटवरती फोकस केला जातोय, माइंडसेट डेव्हलपमेंटवरती कोण करणार. म्हणजे जे काय इन्क्युबेशन, जे काय सिस्टम्स उभ्या आहेत त्या पण त्या मुलांसाठी अवेलेबल आहेत की ज्यांनी एक अचिव्हमेंट केलेलं आहे. म्हणजे आपल्या त्या सर्टिफिकेटवरून ठरवलं जातं की हा हुशार आहे का मठमठ्ठा येतो. पण जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वर्गातला पहिला किंवा दुसरा येणारा मुलगा किंवा मुलगी हे कुठेतरी नोकरी करत असतात, आणि शेवटी असणारा मुलगा कुठेतरी व्यावसायिक असतो. आपल्याकडे अनेक उदाहरणं असतील, हे मी पण आत्तापर्यंत बघितलेलं आहे. सो मग त्या लोकांचा कोण विचार करणार, त्या लोकांसाठी कोण सिस्टीम्स क्रिएट करणार. सो आणि मग ती सिस्टीम्स नाही आहेत, त्यामुळे पुढे जायला प्रॉब्लेम्स येतात आणि मग लिमिटेड राहतात.
मी आज माझ्याकडे मी सिस्टीम फॉलो करतो, ती म्हणजे दर 3 महिन्यांनी मी पूर्ण महाराष्ट्र दौरा करतो. आणि महाराष्ट्रभरात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये मी जाईन, तिकडचे जे कोण आमचे उद्यमी असतील त्यांना सांगतो, या मला भेटा, आपण डिस्कशन करू. तिकडे गेल्यानंतर कळतं की इतके स्मार्ट मुलं आणि मुली आहेत, त्यांच्यामध्ये स्किल्स आहेत, त्यांच्यामध्ये टॅलेंट्स आहेत, पण त्यांना रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत. बरोबर. की ते कुठून अवेलेबल होऊ शकतात ह्याची पण माहिती नाही आहे. ते जर अवेलेबल झाले तर आपल्याकडनं भारतामधनं 25 अजून रतन टाटा तयार व्हायला काही फार वेळ नाही लागणार. पण रतन टाटांना JRD होते. करेक्ट. देयर वॉज अ मेंटॉर फॉर हिम. सो ते मेंटॉरशिप कोणीतरी देणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं जगातला एकही माणूस नाही सक्सेसफुल ज्याला मेंटॉर नाही आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट माझ्या मते आचरेकर सरांपेक्षा जास्त चांगले खेळत होते. पण आचरेकर सर होते की ज्यांनी त्यांना डिसिप्लिन लावलं, ज्यांनी त्यांना सिस्टीम्स दिल्या. सो ते सिस्टीम्स देण्यासाठी, डिसिप्लिन आणण्यासाठी एक मेंटॉर गरजेचा असतो. सो ते मेंटॉरशिपवरती भर देणं इम्पॉर्टंट आहे. अशी काही लोक आहेत की ज्यांच्याकडे फायनान्शियल बॅकिंग नाही आहे खूप, पण त्यामुळे त्यांना बिझनेस नवीन चालू करण्याचा कॉन्फिडन्स नसतो, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? पैसा हे व्यवसाय करण्यासाठीचं कारण असू शकत नाही. पैसा नाही आहे म्हणून मी व्यवसाय नाही करू शकत, हा थॉट प्रोसेसच चुकीचा आहे. लोकांना जे वाटतं की धंदा करायचा म्हटलं मला फंडिंग असणं गरजेचं आहे, फंड्स असणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं, मगाशी मी जे बोललो तेच गॅप कुठे आहे ती ओळखायचा प्रयत्न करा. त्यातनं 7,800 वरनं 25 कोटीवरती पोचलो ना 5 वर्षात. बाकीच्यांचं उदाहरण कोणाला द्यायची गरज नाही, माझं स्वतःचं उदाहरण आहे. 5-10 हजार रुपये तुम्हाला कुठूनही अरेंज होऊ शकतात व्यवसाय चालू करायला. सो ते 5-10 हजार रुपये कुठे टाकताय तुम्ही ते इम्पॉर्टंट आहे. ते 5-10 हजार रुपये तुम्ही एखादं प्रोडक्ट विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्याच्यापेक्षा तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत हातात, 5 असतील, 10,000 असतील, कितीही असतील, त्यातले कधीही 25 ते 30% तुमच्या प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी जाणं इम्पॉर्टंट आहे. आणि मार्केटिंग इन द राईट वे. आणि त्यातले पण 5% हे त्याचं ट्रायल मार्केटिंगसाठी जाणं गरजेचं आहे. आणि अगदी समजा पैसे नाहीच आहेत, आजूबाजूचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करा. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन द्यायचा प्रयत्न करा. सो जेव्हा पैसे कमी असतील तर तुम्ही काय बदल समोरच्या लाईफमध्ये आणू शकता याच्यावर विचार करा. जिथे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहेत ना तिकडे पैसा आहे, किंवा जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिकडे मोठा पैसा आहे कायमच. सो ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करा. आणि बेसिक आजच्या तारखेला जर तुम्हाला व्यवसायामध्ये यायचं असेल किंवा इव्हन नोकरी करायची असेल तर बेसिक सिस्टीम्स, बेसिक स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायला लागतील. एकतर AI, ChatGPTचा वापर जर योग्य पद्धतीने केला, म्हणजे साधं सांगतो, आज ChatGPT वापरून जी गोष्ट करायला मला एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये 6 ते 8 महिने लागले होते, ती मी त्या दिवशी बसून परत एकदा रिवॅम्प केली. मला 1.5 दिवस लागला फक्त. लिटरली 1.5 दिवस लागला. म्हणजे माझा जो मेंटॉरशिप प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आम्ही हाताला धरून धंदा करून घेतो, की जिथे आम्ही गॅरंटी देतो लिहून ॲग्रीमेंटवरती, त्याच्यामध्ये आम्हाला आधी जी गोष्ट शिकवायला 3-3 महिने जायचे, ती गोष्ट आता माझ्या मते 15 दिवस शिकवून होते. आणि लोकांचे प्रोडक्ट ठरलेले असतात, कंट्री ठरलेले असतात, सगळं पटापट होऊन जातं. सो ChatGPT किंवा AIचे स्किल्स डेव्हलप करणं इम्पॉर्टंट आहे. सेल्सचे स्किल्स आणि जर पॉसिबल झालं तर मार्केटिंग स्किल्स. हे स्किल्स. आणि आता हे स्किल्स शिकायला आम्हाला पैसे द्यावे लागतील तर गरज नाही, ऑनलाईन अवेलेबल आहेत. ऑनलाईन जाऊन तुम्ही शिकू शकता, किंवा ऑनलाईन शिकण्यापेक्षा पण त्याचा प्रॅक्टिस करून जास्त चांगलं शिकता येऊ शकतं असं मला वाटतं. ह्या सगळ्यामध्ये अपस्किलिंग किती महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? अपस्किलिंग इन व्हॉट सेन्स? स्किल सेन्स किंवा स्किल डेव्हलपमेंट म्हणतात. स्किल डेव्हलपमेंट आणि ज्या काही नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत त्या पटकन शिकून घेणं किती गरजेचं आहे? ते तर गरजेचं आहे ना. तुम्हाला जर एक माणूस म्हणून जरी चांगलं जगायचं तर तुम्हाला स्वतः रेग्युलरली ट्रेन करणं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक माणसाचं आयुष्य 6 गोष्टींच्या भोवती निगडीत आहे. हेल्थ सगळ्यात महत्त्वाची, वेल्थ असेल, तुमचं करिअर असेल, तुमचं फॅमिली, तुमचं कॉन्ट्रीब्युशन, तुम्ही समाजाला काय देताय, तुमचं एंटरटेनमेंट आणि तुमचं स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी. स्पिरिच्युअल म्हणजे देव धर्म नाही, इनर सेल्फ कनेक्टिव्हिटी. या 6 गोष्टींमध्ये जर तुम्ही समाधानी असाल तर म्हणता येईल की तुमचं आयुष्य समाधानी पद्धतीने तुम्ही जगताय. तर ह्या 6 पॅरामीटर्सच्या भोवती तुम्ही कुठे स्टँड करताय हे एकदा बसून लिहिणं गरजेचं आहे. की हेल्थच्या बाबतीत तुम्ही कुठे स्टँड करताय, वेल्थच्या बाबतीत तुम्ही कुठे स्टँड करताय, आणि मग त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. वर्षाला या 6 पैकी एक गोष्ट जरी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला तरी लाईफ इज गोइंग टू चेंज इन अ पॉझिटिव्ह मॅनर. आणि येस, तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठी स्वतःवरती मेहनत करणं गरजेचं आहे. पर्सनल डेव्हलपमेंट शिवाय बिझनेस डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, जे मगाशीच मी बोललो. PD इज इक्वल टू युअर BD. सो तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट आहे, जे अपस्किलिंगमधनंच होऊ शकतं. आणि जे नवीन टेक्नॉलॉजी येते त्याचं ॲडॅप्टेशन सगळं शिकायची गरज नाही आहे.
म्हणजे आता मला AI वरती गाणं कसं बनवायचं हे शिकायची गरजच नाही, कारण माझं कामच नाही, मी धंदा करतो. हो. सो पण मला हे शिकणं गरजेचं आहे की मी AIचा वापर करून सेल्स सिस्टीम कसा इझी करू शकेन, करेक्ट. किंवा माझं बायर कम्युनिकेशन कसं सोपं करू शकेन, किंवा ईमेल ऑटोमेशन कसं स्ट्रॉंग करू शकेन. सो ते मला शिकावं लागेल. आपल्याकडे एक गोष्ट अजून मला असं वाटतं की जे मिस आउट होत चाललेली आहे सगळ्या घरांमधनं, ती म्हणजे बातमीपत्र वाचणं बंद झालेलं आहे. हो. विच इज अ मेजर लॉस. नॉलेज लॉस त्यातनं जो होतोय, रील्सवरती होतं का ना, आपल्याला वाटतं रील्सवरती किंवा यूट्यूबवरती मी बघेन, दॅट इज क्विक. म्हणजे मी एक रील बघताना मी कोणातरी प्रेमात पडतो, पुढच्या रीलला मी डिप्रेशनमध्ये जातो, त्याच्या पुढच्या रीलला मी कच्चा बदाम खात असतो. ही परिस्थिती आहे आजची. सो रील्सवरती किंवा शॉर्ट्सवरती तुम्ही नॉलेज गेन नाही करू शकत. फॉर दॅट यू नीड टू हॅव अ सिस्टम. आणि ते एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये ज्यांना काम करायचं किंवा ज्यांना व्यावसायिक बनायचं, त्यांनी कंपल्सरी कुठल्याही पेपरचा फायनान्शियल पान वाचलंच पाहिजे. कारण त्यातनं ज्या आयडियाज येतात ना, म्हणजे मी रोज सकाळी पेपर वाचायला जेव्हा बसतो त्यावेळेस मला त्या पेपर वाचताना कमीत कमी धंद्याची एक आयडिया मिळते मला नवीन. आणि हे ज्यांनी जे करतात रेग्युलरली ते त्यांना त्याचा बेनिफिट पण मिळतो. आणि प्रत्येक मराठी माणसाने एक पुस्तक जे वाचलंच पाहिजे, ते मला वाटतं ते म्हणजे थिंक अँड ग्रो रिच. बरं. त्यातनं तुमचा बिझनेसचा माइंडसेट किंवा वाढण्याचा माइंडसेट, बऱ्याच वेळा लोक स्किल्स असतात पण माइंडसेटच दळिद्री असतो. त्या दळिद्री माइंडसेटमुळेच लोक वाढत नाहीत. सो तो दळिद्री माइंडसेट कुठेतरी सोडणं गरजेचं आहे. त्यासाठी ते पुस्तक हेल्प करतं. आणि दुसरं एक गोष्ट ज्यांनी मला हेल्प केली आजपर्यंत, जे मी गेले 17 ते 18 वर्ष रोज करतोय, रोज म्हणजे अगदी घरात काय एकदा डेथ झाली होती त्या दिवशी नाही वाचलं, आणि एकदा मी हॉस्पिटल होतो त्या दिवशी नाही ऐकलं, नाही तर मी रोज करतोय. ते म्हणजे स्ट्रेंजर्स सिक्रेट इन द वर्ल्ड नावाचा एक ऑडिओ आहे. बरं. जो 39 मिनिटाचा ऑडिओ आहे. आणि तो बेस्ड आहे, मी नंतर रिसर्च केलं तर मला कळलं तर बेस्ड आहे भगवद्गीतेच्यावरती. आणि अर्ल नाइटिंगेल नावाचा एक विचारवंत होऊन गेले, त्यांनी तो क्रिएट केलेला आहे. असं म्हटलं जातं की जगातले सगळ्यात जास्त करोडपती त्या ऑडिओनी बनवलेत. इट ट्रेन्स युअर सबकॉन्शियस माइंड की तुम्ही अबंडंट विचार कसा कराल. आणि मला तो खूप हेल्प करतो ती गोष्ट, केलेलं आहे आत्तापर्यंत. मला जेवढे पैसे कमवायचे आहेत त्या प्रत्येक पैशाचं माझ्याकडे बायफर्केशन आहे की मला ते पैसे का कमवायचे आहेत, ते कशासाठी होणार आहे, ते काय कुठे त्याचा वापर होणार आहे. आय हॅव गॉट दॅट फिगर की पुढच्या 15 वर्षात मी जे पैसे कमवेन ते कुठे जाणार आहेत. आता आजचा आपला हा व्हिडिओ बघून जे कोणी इन्स्पायर होतील त्यांनी लगेच काय करावं, कुठून सुरुवात करावी? सुरुवात कुठून करावी तर सगळ्यात पहिले बसून तुमचा का लिहिणं. सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्हाला का करायचं. 20 पॉईंट लिहा, 10 पॉईंट लिहा की तुम्हाला जे काय करायचं, व्यवसाय करायचा, नोकरी करायची किंवा लाईफचं तुमचं जे काय टार्गेट आहे ते तुम्हाला का करायचं. त्यातनं तुम्हाला एक लाईफचं मिशन मिळेल, लाईफचं विजन मिळेल. आणि मग त्यातनं समजा तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर मग मी जे गोष्टी दोन ऑफर करू शकतो. एक तर ज्यांना एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे त्यांच्यासाठी एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेनिंग प्रोग्राम्स माझे होतात, त्याची लिंक मी वाटल्यास तुम्हाला देतो, पॉसिबल झालं तर लिंक पोस्ट करा. आणि दुसरं ज्यांना बिझनेस पर्सनल एंडला काही ग्रो करायचं त्यांच्यासाठी मी ज्ञानमयोची लिंक देतो. तो दोन्ही लिंक्स मी देतो. पण सगळ्यात पहिले तर का 20 गोल्स तुमचे लिहा. एकदा ते लिहून तुम्हाला क्लॅरिटी येईल की तुम्ही खरंच अचीव काय करू इच्छिता लाईफमध्ये. आणि मग नंतर त्याच्यावरती ॲक्शन घेणं. ॲक्शन नाही घेतली तर त्याला काहीच त्यातनं आउटपुट नाही मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही त्रिशूल पिक्चर बघितला? ओके. अमिताभ बच्चनचा एक त्रिशूल पिक्चर आहे. आता मी त्याची खूप डिटेलमध्ये स्टोरी सांगत नाही, पण ज्या एका त्या पिक्चरमधल्या डायलॉगनी माझं आयुष्य बदललं तो मी थोडक्यात सांगतो. अमिताभ बच्चन हा आपल्या संजीव कुमारांचा नाजायज मुलगा असतो. त्याला नंतर कळतं की माझे वडील संजीव कुमार आहेत. त्या गावातले खूप मोठे श्रीमंत आहेत, त्या शहरातले खूप मोठे श्रीमंत व्यक्ती आहेत, इन्फ्लुएन्शियल आहेत. संजीव कुमारांची एक जमीन असते, ती बरेच वर्ष पडीक पडलेली असते, लाखो रुपयाची जमीन असते आणि त्यांना ती रिकामी करता येत नाही, स्वतः इन्फ्लुएन्शियल असून पण. अमिताभ बच्चन त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे जाऊन त्यांना ती जमीन मला तुमच्यापर्यंत विकत घ्यायची असं सांगतो. तोपर्यंत संजीव कुमारला माहीत नसतं की अमिताभ बच्चन माझा मुलगा आहे. ते म्हणतात तू वेडा झालायस, तुला ते पॉसिबल होणार नाही, मी एवढा इन्फ्लुएन्शियल असून ते नाही करू शकलो, तुला माझ्याकडे आता पैसे नाही आहेत तरी पण मी ती विकत घ्यायला आलो आहे, मला 7 दिवस द्या, पेपर माझ्या नावावर करा आणि मी तुम्हाला ते पैसे 7 दिवसात आणून देईन. तिला ठीक आहे, जर 7 दिवसात तू पैसे नाही आणून दिलेस तर प्रॉपर्टी परत माझ्या नावावर करायची आणि तुला मी जेलमध्ये टाकेन. तो तयार होतो, तो तिकडं निघतो, त्या जमिनीवर जातो. तिकडे तो टकलू शेट्टी असतो, त्याने ते जागा बळकावलेली असते, त्याला मारतो, जेलमध्ये हॉस्पिटलमध्ये टाकतो. तिकडनं घेऊन ते पेपर घेऊन
आपला प्रेम चोपडाकडे जाऊन ते पेपर घाण टाकतो आणि 5 लाख रुपये ह्याच्याकडे देऊन टाकतो. आपलं संजीव कुमारांच्या ऑफिसला जातो. तिकडे शशी कपूर भेटतो. शशी कपूर हा संजीव कुमारांचा जायज मुलगा असतो. तर तो चेक त्याच्याकडे देतो. तर तुझ्या वडिलांबरोबर माझं बोलणं झालं, चेक तुझ्याकडे देतो आणि तो निघून जातो शशी कपूरकडे. शशी कपूर वडिलांच्या ऑफिसमध्ये जातो, केबिनमध्ये जातो. हे पुढचा डायलॉग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि शशी कपूर वडिलांना तो चेक देतो आणि सांगतो, पिताजी कमाल हो गया. जो चीज़ हम 5 साल में नहीं कर पाए वो मिस्टर विजय कुमार ने 7 दिन में करके दिखाई. संजीव कुमारचा डायलॉग खूप लाईफ चेंजिंग आहे. संजीव कुमार बोलतो, कमाल इस बात का नहीं है कि उसने वो कर दिखाया. कमाल इस बात का नहीं है कि उसने वो कर दिखाया. कमाल इस बात का है कि वो जानता था कि वो कर सकता है. मॅक्सिमम लोकांना हे माहीत नसतं की ते करू शकतात की नाही करू शकत. सो क्या आप जानते हैं कि आप वो कर सकते हो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मला करोड रुपये कमवायचे आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कमवू शकता. मला व्यवसाय उभा करायचा, पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही करू शकता. सो ते सेल्फ अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सर, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूपच चांगल्या प्रकारची माहिती एक बिझनेसमॅनसाठीची, इम्पोर्ट एक्सपोर्टची आणि इन ओव्हरऑल माइंडसेटची दिलीत. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आमच्या वैचारिक किडा ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात वैचारिक किडा वैचारिक गप्पांच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.